मज बिक काही देवा प्रेम बातुके पाठवा या चकाचा भार घेऊन ये रजार मज बिक काही देवा प्रेम बातुके पाठवा तुका मने दान सेवा घेतल्या वाचून मज बिक काही देवा प्रेम भातुके पाठवा गंगा विशुद्धं निदपाद परशं सुरवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्यश्च वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो माणिक्यगिरिं ब्रह्म स्वरूपं समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला स्कंदनं कंजनेत्रं सदेदवलास विठ्ठलं चिंतयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अदत्र जननी देवाची जेने हा धर्म जित विराजी बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला तयाची कुळी त्या छत्रपतीची आचरण बजा दंडवत घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा माझे सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची गावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा मस्तकही पायावरी या वारकरी संताची आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभ्यासती लोकाटाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मजबिक काही देवा प्रेम बातुके पाठवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश यथावधान अल्पश वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती जगतमान्य लोकमान्य देवमान्य संतमान्य जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा तद्वत स्वरूपाच्या प्रणिपात अवस्थेतून जीवसृष्टीतला जीवात्मा भगवान परमात्म्याकडे सापेक्ष पद्धतीने काही न मागावं काही मागणे अनुचित उद्याची असणारी पूर्ण मागणी आजची पूर्वार्ध मागणी कारण त्रिदेणी असला तरी बुवा धोरणात असावा कुठे काय मांडावा याचा परिपूर्ण अभ्यास असावा पण पूर्वार्ध मागणीच्या ठिकाणी मला वाटतं असणारा चालू असलेल्या या सप्ताह उत्सवाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या काय याचक सेवा आहे काय क्रियामान आहे त्या अभंगाच्या पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून दारामध्ये उभं राहिल्यानंतर मी कोणत्या प्रक्रियेने त्या मंदिराच्या दारामध्ये आहे मला वाटतं सत्ता संपत्ता अधीनता किंवा असणारा या दृष्टिकोनातला सगळा भाव बाजूला ठेवून नम्रता या स्थितीचा अवलोकन करून आपण ज्यावेळेस असणाऱ्या देवाच्या दारात उभं असतो ना त्यावेळेस तर तुकोबाराय सांगतात मी उभं राहिल्यानंतर त्या भगवान परमात्म्याशी जो अनुवाद जो संवाद साधला ना त्याचा अन्वय साधणारा अभंग सेवेकरता निवडला विठाला पवित्र असणाऱ्या धर्ममंडपामध्ये आपण किमनिमित्ताने जमलात नैमित्य सर्वांना ज्ञात आहे श्री क्षेत्र गुंजाळवाडी मधला मळा लक्ष्मी माता मंदिर गुंजाळवाडी जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलचारोहण ध्वजारोहण असणारा त्रिदिनी नाम सप्ताह आणि चौथ्या दिवशी असणाऱ्या मंदिराची या कामाकळ सुवर्ण गंगेची या सिंधू प्रवेशू तद स्वरूपाने असणारं पूर्णत्वाला जाणार असणारे मंदिर आहे
गुंजळवाडी तसं आपल्या संपूर्ण तालुक्यात भाग्यवान गाव मानलं पाहिजे महाराज. हे गुंजळवाडी इतके सप्ते कुठंच होत नाही. एक वाक्य बोलू, जिथं धर्मकार्य आहे ना तिथं समाजकार्य सुद्धा चांगलं असतं आणि तिथं वागणारी माणसं सुद्धा नीती आचरणाच्या बाध्यतेने जातात. कारण मी 15 दिवस कुठे होतो आणि 15 दिवसांनी माझा मार्ग चुकल्यानंतर लोक काय करणार आहे याची परिपूर्ण जाण असते. म्हणून त्या धर्माच्या ठिकाणी जागृत असणारी माणसं अधर्माच्या क्रियेकडे कधी वळत नाही. ही तुमच्याकरता जागरूकता आहे. विठाला सदस्वरूपाने असणाऱ्या या मधल्या मळ्यामध्ये आल्यानंतर मला पार्श्वभूमी सांगितली आली. महाराज एक छोटीशी संकल्पना तयार केली आणि त्यातून असणाऱ्या एखाद्या मोठ्या गावालाही लाजवावं तितक्या ताकदीचं मंदिर आपण ताकदीनं उभं केलेलं आहे. महाराज सहज होत नाही, ते इतक्या सहज होत नाही. काही गोष्टी त्या पद्धतीने जुन्या काळामध्ये म्हणायचे, विहीर पाहावी खांडून, लग्न करावे, लग्न बघावे करून, आणि मला वाटतं घर बघावे बांधून. आपल्याला घर होत नाही 10 बाय 10चं. माणसाने जर चांगल्या सिटीमध्ये फ्लॅट घेतला तर हप्ते भरता फ्लॅट होतो, तरीसुद्धा त्याची पूर्णत्वाला जात नाही. आणि इतक्या सुंदरपैकी असणारी वास्तू उभी केली, त्याच्या पूर्णत्वाची असणारी परवाची जबाबदारी आहे त्या पद्धतीने आहे. पण त्याच्या आधी उभं राहिल्यानंतर तिथं तो जाणारा जो गाभारा आहे तो इतका पवित्र स्वरूपाने तयार झालेला आहे. मी आल्यानंतर सिंहावलोकन केलं त्या पद्धतीची. खरंच त्या ठिकाणी असणारी भव्यता, रम्यता आणि दिव्यता, त्या पद्धतीने असणारं मंगलता, दिव्यता आणि रम्यता. मंदिराच्या ठिकाणी 3 गुण असावे. मंदिर शब्दाचा अर्थ आहे मंगलता, मंगलता, दिव्यता, रम्यता. या 3ही गुण त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या परवा उभारलेला हात जगी जाणविले मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे झनी. प्रासंगिक कीर्तन जर असेल, एक वाक्य सांगून जातो बघा, प्रासंगिक कीर्तन जर असेल तर कीर्तनकाराला त्या प्रासंगिकानुसार अभंग शोधण्याची एक युक्ती चांगली असली पाहिजे. नाही तर काही बरेचसे कीर्तनकार प्रासंगिक कीर्तनाचा अभंग निवडतात आणि शेवटपर्यंत अभंगावर बोलतात. वर बोलतात. अभंग आणि त्याचा कोणताही यातायाती संबंध नसतो. म्हणून ज्यांच्या साथीनं सेवा शृंगाराची महाराष्ट्रातील सगळे असणारे गुणीजनरत्न, मृदंग अलंकार, मृदंग विशारद आमचे परमेत्न आदरणीय जगदळे बाबा असतील, आदरणीय आमचे गायक महाराज, त्या दृष्टिकोनातून भरपूर ठिकाणी असणारा त्यांचा जाण्याचा योग्य तो भारत महाराज. ते का होते लय जवळ आला का ते नाव विसरतात. अतिप्रेमात आवडणे होते आमचे भारत महाराज असतील, मायाते सबळे असतील, हे गुणीजन विद्यार्थी, हार्मोनियम सुंदर साथे, दादांचं नाव बाबासाहेब महाराज असताना, विनेकरी, चोपदार, सर्व मंडळी तितक्या ताकदीचे. साऊंड सिस्टम आहे त्या दृष्टिकोनातून फार चांगली, काय हरकत नाही महाराज. कोणालाही नाव ठेवू नये कीर्तनकाराने. एक ताकदीचं वाक्य बोलतो, ज्याला कीर्तनाची मर्यादा कळली ना ती माणसं अजिबात इतरांच्या ठिकाणी गुणदोष शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. विठाला उपस्थिती हळूहळू 9 वाजेपर्यंत वाढत जाणार आहे याचा मला चांगला अंदाज आहे. तुम्ही 7 ते 9 ठेवा, नाही तर 9 ते 11 ठेवा. 7 ते 9 जर ठेवलं ना, काही बरोबर पाहुणे 9ला येणार आणि काही पाहुणे बरोबर 9ला येणार. हरे नाम. या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं जाणं आहे. आणि हे लाईव्ह चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असणारा टॉप 10 चॅनलपैकी यूट्यूब व्यवस्था ज्यांची, आमचे परमित्र दीपकदादा कोले असणार भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनल या माध्यमातून असणारे लाईव्ह प्रक्षेपण आहे. महाराज या दृष्टिकोनातून आल्यानंतर फार आदर वाटला. जगाच्या हिंदुत्वाच्या रक्षणाकरता ज्या राजाने आपल्या प्राणाची आहुती समर्पित करून सुराज्य केलं तो पहिला मानाचा मुजरा आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून हे जगतजननीची खरी उत्पत्ती आहे. म्हणून या जगतजननी जर कोणी उदयाला आणली असेल, मला वाटते रक्षण करण्याचं कार्य जर कोणी केलं तर राजा छत्रपतींनी केलं. मग ठाकवलंसे द्वारी म्हणतात तुकोबर आहे. ठाकलो म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, फार सोपं ऐकण्याचा प्रयत्न करा. टापून म्हणतो दारात उभा राहिला आणि ठाकवलंसे द्वारी, याच्यामध्ये अन्वय भेद आहे बघा थोडासा. ठाकणे या शब्दाचा अर्थ मी माझ्या कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून तुझ्याकडे तत्पर आहे मागण्याकरता, म्हणून तुझ्या दारात उभा आहे. पण तुकोबर आहे. पुढचा शब्द थोडा फार कठीण आहे. भिकारी म्हणतात. काय म्हणतात? भिकारी. दारात येतो का ठाकला जातो? तुम्हाला माझं कीर्तन कळतंय ना? मी कायम सांगत असतो थोडं चांगलं ऐकायची सवय ठेवा. उगाच गाणी आणि गप्पा म्हणण्याकरता स्वतंत्र व्यासपीठ आहे, त्याच्याकरता स्वतंत्र कला मंच. माणसांनी तिकडे जावा, पुणे जिल्ह्याच्या पलीकडं नारायणगावपासून सुरुवात केली तरी काय हरकत नाही. कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याला घरी गेल्या कळण मी बोलून थोडा फटकाळ कीर्तनकार आहे. याला मर्यादा नाही, त्याने इकडे येऊ नये. ही महाराज सात संगत तितक्या ताकदीनं तयार करावी लागते. कीर्तनात रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास नाचती संप्रदायाची साधन आहे. आणि इतकं सहज कीर्तन रंगत नाही. बरेचसे माणसं म्हणतात असं रंगलं कीर्तन. रंगतं असं सहज रंगतं का? ते रंगण्याकरता एक कला म्हणून तुम्हाला सांगून जातो. ऐका, सहज ओघाने आलं. वाजवणारा पूर्ण वादक आणि अर्धा गायक पाहिजे. ऐका बघा, कीर्तन रंगवण्याकरता वाजवणारा पूर्ण वादक अर्धा गायक पाहिजे. गाणारा पूर्ण गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे. माझं वाक्य कळतंय ना? वाजवणारा पूर्ण वादक अर्धा
गायक म्हणजे त्याला ताल आणि सम याची जाण असते. गाणारा पूर्ण गायक आणि अर्धा कीर्तनकार पाहिजे म्हणजे त्याला थोडा तरी अभ्यास असतो प्रसंगानुसार. कीर्तनकार अर्धा वादक अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार पाहिजे, तेव्हा ते कीर्तनाची कुठेतरी मेळ बसतो. आमचे गुरुजी सांगायचे कीर्तनकाराला पेटीतला किमान साधा कळावा, तो साधा असला तरी चालेल. वाक्य कळतं ना, तो साधा असला तरी चालेल पण त्याला किमान पेटीतला 6 आणि 10 तरी कळावा आणि मृदंगातला ग आणि 10 तरी कळावा, ग 10 नसावा. विठ्ठला विठ्ठला या दृष्टिकोनातून असणाऱ्या जगज्जननी लक्ष्मी मातेच्या दृष्टिकोनातून हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतात. जगताच्या निर्मितीकरता सगळ्यात मोठा जर हातखंडा असेल तर त्या मायेचा आहे. त्या मायेपासून जगताची निर्मिती आहे. या जगतामध्ये पहिलं कोठेच क्रियामान दृष्टिकोनातून काहीच नव्हतं. जगन्मित्य ब्रह्मसत्य मायाभ्रम असं जरी म्हटलं गेलं तरी मायेच्या क्रियेमाने या जगताची निर्मिती आहे. पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे देव, कानोबा तेरे तेरे ते तेते कढाल गज निर्माण झाली, तेते कढाल गज निर्माण झाली, तेते कढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, तेते कढाल गज निर्माण झाली, तेते कढाल गज निर्माण झाली, तेते कढाल गज निर्माण झाली, कशी आली. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा सुद्धा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. जगत निर्मिती करता माया भ्रमाचा असणारा साक्षात्कार झाला आणि या जगताची निर्मिती झाली. म्हणजे जगत जननी का म्हटलं गेलं आदि माया शक्तीच्या दृष्टिकोनातून. प्रत्येक मला वाटतं कोणत्याही ज्या ठिकाणी जर असणारं सांप्रदायिक दृष्टिकोनातून जर असणारं देवीचं स्थान असेल तर त्याला जगत जननी म्हटलं जातं. कारण या जगताची निर्मिती करण्याकरता सगळ्यात मोठा हातखंडा ब्रह्माच्या ठिकाणी मायेचा आहे. म्हणून पहिले कोटेच नव्हते काही, आणि ज्या ठिकाणी माया आहे त्या ठिकाणी जीव थोडा वेढला जातो. वाक्य कळतं ना, ज्या ठिकाणी माया आहे त्या ठिकाणी जीव थोडा वेधला जातो, म्हणजे आकर्षित होतो, किंबहुना त्या पद्धतीने जीव त्या क्रियेकडे जातो. फार सोपं विचारू, कन्या आणि मुलगा आणि मुलगी फार सोपं विचारतोय बघा. एक मुलगा एक मुलगी, बापाचं प्रेम कोणाकडे जास्त? बोला 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 गड्या, माझं कीर्तन थोडंसं अवघड असतं. फार सोपं सांगितलं मी. घरामध्ये आपल्याला एक मुलगा आणि मुलगी, बापाचं खरं प्रेम मुलावर का मुलीवर? हां, मुलीवर. कळतंय ना. जगत जनने जिथं माया आहे तिथं जीव थोडा आकर्षित होतो, याचा अन्वय अर्थ असा आहे. विठ्ठला जगतातलं शून्य होतं. जगतामध्ये असणाऱ्या देवीचे 52.5 शक्तिपीठ आहे. किती आहे? 52.5. कसे झाले सांगू का? आले ओगाने म्हणून सांगतो. आता थोडासा वेळ पुरेल, काय हरकत नाही. उदाहरण देवीचंच आहे म्हटलं सांगायला काय हरकत आहे. मी फार संबळापर्यंत गाणे म्हणेल असं काय भरवसा नाही, कारण तिथपर्यंत जाणार नाही, मर्यादा आहे मला. पण त्या दृष्टिकोनातून जे मांडता येईल ते चांगलंच मांडण्याचा प्रयत्न आहे. काही तर सुरुवातच तिथून करतात महाराज. काय त्यांचा अभ्यास असेल त्या दृष्टिकोनातून आपण कोणाशी अवहेलना करत नाही, पण काय काहीतरी सांप्रदायिक परंपरा असावी. हे 52.5 शक्तिपीठे जगात कशी झाली थोडंसं निर्मिती सांगतो आणि माझ्या अभंगामध्ये मला यायचे पूर्वस्थिती कळेल आपल्याला. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शक्तिपीठ आहे? 3.5 आहे. आणि पूर्ण जगतामध्ये किती आहे? 52 आहे. त्याची यादी सांगतोय. तशी 52 आहे, अर्ध शक्तिपीठ ते जोडला गेलं, पण तशी 52 शक्तिपीठ आहे. त्याची यादी सांगतोय का. भगवान शंकराची पूर्वपत्नी, काय नाव तिचं? जरा थोडंसं अभ्यास करून सांगा, उगाच गप्पा सांगितल्यासारखं सांगू नका. पूर्व जी पत्नी होती ती मूळ पत्नी होती दक्ष यानी. दक्ष राजाला मी लाईव्ह बोलतो याचं मला भान आहे. पाहुण्या ग्रंथी करावे कीर्तन, पाहुणे यूट्यूब चोरावे नाही. सोपं सांगतोय का. ती दक्ष राजाची कन्या होती. एकट्या चंद्राला 2600 कन्या दिल्या होत्या.
त्यापैकी असणारे दक्ष यांनी शेवटची कन्या होती आणि तिनं वडिलांना न विचारता विवाह केला, म्हणून राजाला राग आला आणि तिला परत पुन्हा एंट्री नाही असा नो एंट्री बॅनर लावून टाकला. हा म्हणजे येऊ नको पुन्हा असणार आम्ही सर्व तुला. आपण असं म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीने मनाच्या विरुद्ध वागले की माणसं म्हणतात त्या व्यक्तीकडे पाहण्याची माझी इच्छा राहिली नाही म्हणतात ना. म्हणून माणसाने जीवन जगत असताना माणूस माणसाच्या मनात असावा का डोक्यात असावा? बोलत चला पटापट. कसा असावा? मनात असावा. डोक्यातला नको गड्या, तो कधी आठवतो. माणसं म्हणतात ते आपल्या इथं आहे, ती कधी विसरण का मी? माणूस मनात चांगला का डोक्यात चांगला? म्हणा तुम्ही थांबत जा रे, तुम्ही जास्तच जोर करताय. त्यांना जरा कळू द्या तुझा दृष्टिकोन. मनात असावा, बरोबर आहे की नाही? माणूस ज्याला आपण 100% आवडतो आपण त्याच्या मनात आहे, पण ज्याला आपण आवडत नाही आपण त्याच्या डोक्यात आहे. मग डोक्यात असावा का मनात असावा? मनात असावा. फार सोपं सांगतोय का? मनात बसतो. मनातून उतरलेला माणूस फक्त डोक्यात बसू शकतो, परत कुठे बसू शकत नाही. कारण गाडीतून उतरलेला पुन्हा गाडीत बसू शकतो, पण मनातून उतरलेला मनात बसू शकत नाही. म्हणून थोडं सावध कर्म करत जा. आणखी सोपं विचारतो, मला वेळ कमी पडेल. जीवन जगताना आता ओघाने आलं म्हणून सांगतो, माणूस माणसाच्या ओठावर असावा का बोटावर असावा? बोला जाणकार मंडळी, उत्तर द्या. माणूस माणसाच्या कायम स्वरूपात ओठावर असावा का बोटावर असावा? माणूस माणसाच्या कायमस्वरूपी ओठावर असावा. आपल्यात जर चांगला व्यक्ती नाही तर त्याची चर्चा ईद आहे, तो आपल्या ओठावर आहे. पण एवढ्याच जर नाश्ते हे इथपर्यंत बोटावरचा कधी नोटावर जाऊ शकतो. विठाला मग ऐका, मी काय बारकाने सांगत होतो. त्यावेळेस त्या दक्ष यांनीच्या ठिकाणी असणारा विवाह झाला. भगवान शंकराशी विवाह केला आणि भगवान शंकराने तिला ऐश्वर ठेवलं होतं. भगवान शंकराकडे कोण म्हणतं असणार ऐश्वर नव्हतं महाराज. भगवान शंकराकडे कायम गळ्यामध्ये 10 तोळ्याचं लॉकेट होतं, अंगाला पॉन्ड्स पावडर होती, घालायला सियाराम लेण्यांचे कपडे होते, असंच होतं ना. मग भगवान शंकराच्या गळ्यात 10 तोळ्याचं लॉकेट नव्हतं. किती जणांचं म्हणणं आहे असं नव्हतं? जा बरं चांगला किंग कोब्रा चांगला चेक करा बरं, त्याच्या उलट्या फणीवर काय 10 आहे, मग ते कंप्लीट 10 तोळ्याचं आहे. कोणी हात तरी लावेल का? तुमच्या गळ्यात किती तोळ्याचं घाला तरी चाकू दाखवून काढतील. ते काढा बरं तुम्ही. ते काढायला गेलं तर तुम्ही कुठं असाल ते सापडणार नाही. ते 10 तोळ्याचं आहे. आणि भगवान शंकराच्या अंगाला जी पावडर होती पॉन्ड्स होती. मग गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, मला वाटतं भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. त्या दक्षयनीला पुत्रविरह झाला असणारा त्या दक्ष राजाला, आणि त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आपल्याला वेळ कमी पडेल सांगतो, पण त्यानं दक्षयनीला सांगितलं नाही. पण डिपार्टमेंट ही हुशार असतं महाराज. तुम्हाला सुद्धा मला सुद्धा फार अनुभव त्यातला फार दांडगा आहे. त्या कीर्तनकार सुद्धा ऐकावं लागतं, देवाला सुद्धा ऐकावं लागलं. हरिण सोन्याचं असतं, तुम्ही पाहिलंय का? देवाला कळलं नसेल का, पण ऐकावं लागलं. एवढंच मनात घ्या, हे घरी येऊ नका, त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. कर्मधर्म संयोगाने त्यानं सांगितलं माझ्या माहेरला यज्ञ आहे ना, आपण गेलं पाहिजे. भगवान शंकरानं सांगितलं, मला सांगितलेलं नाही आहे. ते म्हणे माहेरला जायला काय कोणाला मूळ लावावं लागतं का? हे काय डोकं लावतील भरोसा नाही महाराज. कर्मधर्म संयोगाने ते सांगितलं नंदीला घेऊन जा. नंदी बरोबर पाठवला, पण एक अट अशी घातली, जर तिथं अपमान झाला तर पुन्हा माझ्या दरबारात यायचं नाही. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. पण तिथे गेल्यानंतर सर्वांना आमंत्रित केलं, पण दक्ष यानीशी कोणीच बोललं नाही. आणि शीघ्र कोपी होती महाराज जगतजननी, ती अनादी. त्याच्या दृष्टिकोनातून असणारा तिला राग आला आणि सगळं आपला अपमान झाला. आता जायला पुन्हा परमिशन नाही आहे. त्यापेक्षा जीव नकोसा म्हणून तिने जळत्या यज्ञामध्ये उडी टाकली आणि त्या नंदीला राग आला. नंदी हा काही असा सामान्य नव्हता. नंदी हा जो होता तो हा चिकी मुनीच्या जटी जन्मला महादेवाचा नंदी. 2016ला ज्यावेळेस बैलगाडा बंदी झाली त्यावेळेस हे गाणं लिहिलं होतं मी स्वतः, आणि ते महाराष्ट्रभर व्हायरल झालं होतं. आज यूट्यूबला सर्च केलं तर ते गाड्यावरची बंदी हटवा, गाड्यावरची बंदी तुम्हाला त्यावेळेस असणार ते दखल घेण्यात आली. चिकी मुनीच्या जटी एवढं सापडण्याकरता मला पूर्ण पुराण वाचावं लागलं होतं नंदीची निर्मितीकडून. तोही मला वाटतं साधुपुत्र होता. त्याला राग आला आणि त्याने यक्ष गण आणि गंधर्व यांना उचलून आपटायला सुरुवात केली. आजही चांगला बैल पिसाळला तर 10 गाड्यांना आवरत नाही. त्यावेळेस दक्ष राजाला राग आला आणि त्याला नपुसक वसील कलियुगामध्ये असा शाप दिला. म्हणून आजही 4 दात बैल झाला का आपल्याकडे चाप लावतात त्याला, तुमच्याकडे आहे ना ती पद्धत त्या दृष्टिकोनातून. पण तोही ऋषीपुत्र होता, त्याने सुद्धा शाप दिला दक्ष राजाला, मला काय नपुसक करतो, तुला सुद्धा बोकडाचं मुंडकं येईल म्हटलं.
आता भगवान शंकराला तारण मारण दोनही प्रक्रिया करायच्या. इकडं हाही नपुसक झाला पाहिजे आणि तिकडे त्यालाही बोकडाचं मुंडकं आलं पाहिजे. ही दोन डिपार्टमेंट भगवान शंकराकडे. इतकं सहज नव्हतं देवाकडे. पण देवाची पत्नीनं यज्ञात उडी टाकली. हा हाहाकार जाणवला आणि भगवान शंकराने तांडव नव्हतं गडेवलेवलंबितन भुजंग तांडवम शिवम असणारं ते तांडव चालू केलं. शिवतांडव ज्याला परण स्रोत म्हणतात. तुम्ही वाजवतात चांगली मंडळी त्यापैकी. ते चालू केलं आणि नाचता नाचता असणारं त्याने जटा आपटल्या आणि जटेतून असणाऱ्या एका पुत्राची निर्मिती झाली. कोणाची? काय नाव त्यांचं? हां, हेच आपलं दुर्दैव आहे. आपल्याला फक्त 2-4 गाणे म्हणू का मी चांगले असू थोडेसे? काय अपेक्षा करावी? फार दुर्दैव आहे. हे पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर जी आढळ घालायला लागली याचं कारण सांगू. आपली माणसं धर्माच्या बाबतीत गाफील आहे. एक मी निगेटिव्ह थिंकिंग विचारतो. मी काय 10वी-12वी नापासचा विद्यार्थीने बऱ्याच वेळेस मला श्रवण केलेलं आहे तुम्ही. एक नकारार्थी प्रश्न विचारतो. एका नकारार्थी प्रश्नानं आपली डायव्हर्ट खंडन प्रक्रिया किती भेद आहे आपल्या धर्मामध्ये एका मिनिटात सिद्ध होईल. बसलेल्या किती जणांचं असं म्हणणे भगवान शंकराचं वाहन नंदी आहे. इतकी माणसं शांत आहे. 100% कन्फर्म नाही की वाहन नंदी आहे. महाराज म्हणता याचा अर्थ बदल असला पाहिजे. इतके धर्माच्या बाबतीत गाफील आहे. महाराज नाही, त्याचं पूर्ण खानदान जरी आलं तरी भगवान शंकराचं वाहन नंदीच आहे. यात बदल. मग सहज विचारलं तरी माणसं धर्मापासून परावर्तित होतात. कसं काय? काहीतरी बदल असू शकतो. ही आपली अस्मिता जी आहे ना, ही कुठंतरी आपल्याला धोका पोचवते. थोडे सावध व्हा. त्यावेळेस भगवान शंकरानं त्यावेळेस जटा आपटल्या. राजा वीरभद्र नाम बिरोबा ती निर्मिती झाली. पार्वतीला गंगेच्या शापेमुळे दोनही संतती भगवान शंकरापासून नाही. ते लई खोले शिवपुराण, एवढं सांगायला मला वेळ नाही आता. म्हणून त्या दृष्टी मला कोणीतरी विचारलं होतं कशी काय झाली. ते विचार वेगळा, मी ते मांडण्याकरता आलो नाही. बरोबर वाजले की 9 म्हणता मला थांबायचे. कर्मधर्म सहयोगाने सांगितलं जाऊन दक्षराजाचं मुंडकं उडवायचं. दक्षराजाचं मुंडकं त्यानं उडवलं आणि त्या दक्षराजाच्या पत्नीनं हजारो वर्ष यज्ञावर साधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाल्याने तिला बोकडाचं मुंडकं आणून दिलं. ते एका असणारं धनगर व्यक्तीकडून ते मुंडकं घेतलं. त्याने सांगितलं आमच्या बोकडाचं मुंडकं नेलं, पण देवा तुला मदत केल्याचा फायदा काय? म्हणून होलमाच्या काठीला पहिला मान जेजुरी या ठिकाणी दिला. ही एक प्रक्रिया आहे. विठ्ठल आपल्या धर्मातले कुलदैवत कशी काय याच्यापेक्षा थोडं तरी ज्ञान कीर्तन करणे समाजाला दिलं पाहिजे. होलमाची पालखीचा पहिला मान आहे. काठी त्या दृष्टीवर असणारे त्यांना तो मान दिलेला आहे ना. जवळजवळ महाराष्ट्रातील 99% लोकांचं कुलदैवत खंडोबा आहे की नाही. मग कसं आलं का हे तरी माहिती पाहिजे ना. कुळेची या कुळदेवी ठावे केले संतांनी. मी आज तो अभंग घेणार होतो. नाहीतर येताना असा विचार केला होता अनादी अंबिका भगवती. त्या दृष्टिकोन तोही घ्यायचा, पण तो पुढं म्हणायला फार अवघड आहे. आणि गडी सगळे आपल्या पॅनलचे म्हणजे आमची आहे, सगळी आमची स्थानिक आहे. आणि भजनी मंडळाला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे. बुवा धोरणात असला पाहिजे. माणसाने त्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळी माणसं म्हणतात ते रानाचा पोत बघून पेरणी केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून माणसं तशी असेल तर अभंग त्या पद्धतीने सोडवता येईल. इतक्या ताकदीचा घेतला पाहिजे. ऐका, त्यावेळेस असणारा भगवान शंकराला रागाला जळलेलं प्रेत खांद्यावर घेतलं आणि निघाले. पण भगवान विष्णूने विचार केला आता जर भगवान शंकराने प्रयत्न केलं तर सृष्टीचा विलय 100% होणार आहे. म्हणून त्याने सुदर्शन चक्र सोडलं. त्या चक्राने मेलेल्या प्रेताचे तुकडे केले आणि ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ते पूर्ण जगतातले 52 शक्तिपीठ. पहिले कोटेच नव्हते कान्होबा तेरे तेरे ते. मग तेव्हापासून असणारी ती निर्मिती झाली. आनादी अंबिका भगवती, आनादी अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, आनादी अंबिका भगवती, भूत ज्ञानाचा पाजळती, भूत ज्ञानाचा पाजळती, भूत ज्ञानाचा
चौकडामध्ये 7 मात्र्याचं चाली, त्यामुळं फक्त म्हणून दाखवलं. अनादी अंबिका भगवती बोध ज्ञानाचा पादळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे मूळ पिठे तू आंबे. म्हणजे मूळ पीठ कुठून आले याच्याकरता सांगण्यात आलं. आणि ती जगन्माता आता या मंदिरामध्ये बसणार आहे. मंदिराचं पूर्णत्व केव्हा? बोला बोला बोला. कधी मंदिराचं पूर्णत्व? कळस. मला वाटतं मंदिराची या कामा कळसू, सुवर्ण गंगेची या सिंधू प्रवेशू, वाहणाऱ्या नदीचा शेवट कधी? ज्यावेळेस ती सागराला मिळणार आहे त्यावेळेस. मग मंदिराला कळसाचं पुण्य काय आहे? आणि कळसाच्या वर सुद्धा एक प्रक्रिया असते. काय असतं ऐकायचं आहे ना? हां, मी कायम सांगतो, माझं एक वाक्य यूट्यूबला कायम आहे, मी नावाने आवडे बोलून लय अवघड आहे. थोडं चांगलं ऐकायची सवय ठेवा. काय झालं माणसांना फक्त या पद्धतीने हसवणं रडवणे गाणं म्हणजे कीर्तन नाही आहे. पाहून या ग्रंथी सांगतो, माझं कीर्तन तर आत्ता जतपर्यंत मी आलो डोक्यावरून तर गेलं नाही ना. कीर्तन कळतंय ना, माझी भाषा जड नाही जात. मी काही लांबून नाही आलो. फार सोपं विचारतो. एक म्हातारी होती, ती लहानपणी मेली. हां, आता कळलं. तरी मागच्या म्हणती नेमकी काय आजार झाला होता लहानपणी म्हातारीला, इथपर्यंत सुद्धा बुद्धी वापरू शकतात. त्यामुळं सोप्या भाषेमध्ये सांगतो ऐका. क्रियामान व्यवस्था आहे. मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी एक असणारा भगवा ध्वज असतो ना. काय बरं त्या ध्वजाचं नेमके कारण काय असेल? मंदिरावरती असणारा ध्वज, ध्वजस्तंभावरी वानरो मूर्तिमंत हा शंकरो आहे ना. मान्य आहे ना तुम्हाला ही ओवी तरी ज्ञानोबारायांची? मग ध्वज कळसाच्या शेजारी का? कधी कधी यही विचारा. कासव सुद्धा प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतं का? मंदिरामध्ये रांगा लागल्या एक म्हणलं त्याचं कारण जास्त रांगा लांबल्या त्याने कासवाकडे बघायचं. म्हणजे कासव जसं हळूहळू चालतं ना तसं कासवाप्रमाणे हळूहळू कानपटावा धरून. तुला कळतं का त्याचं सायंटिफिक रिझन काय? वाक्य नीट आहे का? 2 रिझन सांगतो. मंदिरातल्या प्रत्येक मंदिरामध्ये गाभाऱ्यात कासव आहे. कासवाकडे एक अवस्था आहे. कासवाचं वरचा जो शरीराचा भाग आहे तो इतका कडक आहे ना, तो घनाने जरी फोडला तरी तो फुटत नाही, इतकं कडक आहे. आणि त्या कासवाकडे एक सामर्थ्य आहे. इतर ठिकाणी ते स्ट्रेट दिशेने चालल्याने ते डायव्हर्ट होत नाही. म्हणजे आपल्यावानी लेफ्ट राईट अजिबात गाडी करत नाही. ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात, त्यामुळे त्याचा अपघात कधी होत नाही. देवाकडे येत असताना माणसाने सरळ यावं. नाही कळलं का? देवाकडे येताना माणसं सरळ यावं. आणि कासवाचा एक गुणधर्म आहे, तो किती जरी कडक असला त्याला स्पर्श केला की ते तिथल्या तिथं असणारं शरीराचे सर्व अवयव असणारं अंकुचन करतं आणि आपण बाजूला झालं की पुन्हा प्रसरण करतं. आपण किती गर्भ श्रीमंत आहे, किती कठीण आहोत, किती सत्ता आहे, किती संपत्ती आहे, किती आपल्याला पद प्रतिष्ठा आहे, हे मंदिराच्या बाहेर सगळे अंकुचन करायचे आणि नम्र होऊन मंदिरामध्ये यायचं. याच्याकरता प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कासव शिकवतं, म्हणून ते कासव त्या ठिकाणी असतं. आणि राहिला प्रश्न तर ध्वजाचा, तर तो सांगतो ऐका. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आम्ही सरला बेटामध्ये असताना दृष्टांत सांगायची. एक चांगल्या घराण्यातलं व्यक्ती संगतीने बिघडलं पोरग. कुसंगती नाडेला साधू जायचा. भजनामध्ये सुद्धा संगती बिघडली तर कधी कधी काहींच्या संगतीत नको त्या चाली आठवतात आणि कधी कधी काहींच्या संगतीत आहे त्या चालींचा मुर्दा पडतो. ही संगती विसंगती झाली की अवघड आहे. नको दुष्ट संग बडे भजना मध्ये भंग, बडे भजना मध्ये भंग, बडे भजना मध्ये भंग. नको दुष्ट संग बडे भजनामध्ये भंग, बडे भजनामध्ये भंग, बडे भजनामध्ये भंग. हा संघाचा महिमा आहे. मग ते संगतीने बिघडलं गेलं ते मुलगा आणि वैयकृत्य अपकृत मार्गाला गेलं. बऱ्याच जणांची लाडकी गावाला त्रास करतात. जाऊ द्या, कळण त्याला, धन्यवाद. नाही कळण त्याला, घरी गेल्यावर कळण. एक वाक्य बोलू. तुम्ही केलेली चुकीची क्रिया कधी कधी तुमच्या पूर्ण कुळाचं दर्शन घडवते की तुम्ही काय योग्यतेचे आहात, यावर तुमचं मत काय? एखादं चुकीचं वागलेलं पोरग अख्ख्या कुळाचं दर्शन घडवतं. एक सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जर एखादा तरुण पोरगा पिऊन नाचायला लागला ना, जुनी माणसं कुठेतरी कोपऱ्यात बसला, कोणचा रे ते पोरग, कोणचा रे ते, आमचे पोरं नाही का, आमच्या वर्गानं नाही का, दरवेळेस यांनी तिथं असं धिंगाणा घालायचा. मग कोणतरी सांगतं ते आमक्याच नातू, हां हां त्याचा आजाही तसा, त्याचा बापही तसा आणि तोही तसाच. खरं आहे नाही हे? खरं आहे ना? कोणाच्या चुकीमुळे?
आपण केलेल्या एका चुकीमुळे कुळाचं दर्शन होतं. आणि एखाद्या सप्ताहाला जर एखाद्याने ₹1,00,000 दिले ना, मग जुनी माणसं म्हणतात कोणचं आहे ते? नाही ते आमका मधल्या मळ्यातलं त्यांचा नातू. नाही ते स्वतःही दानशूर, त्यांचा बापही दानशूर, त्याचा आजाय दानशूर, पोरही दानशूर. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. एरते अनुष्ठिती सामान्य सकळ, सामान्य सकळ एरते अनुष्ठिती येत धर्म ठेवीती. एथ वडील जे जे करती. क्रियामान अवस्था अशी. ऐका, त्यावेळेस असणारं ते संगतीने बिघडलं आणि काहीतरी त्या नामांकित घराण्यातल्या मुलाला काही वर्षाची शिक्षा झाली आणि काही वर्षाच्या शिक्षेनंतर त्याला पुन्हा सोडण्यात आलं. पण त्याने येण्याच्या आधी एक चिठ्ठी अशी लिहिली की मला घरी येण्याच्या आधी ज्या रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी असणारा एक झेंडा लावा आणि त्या ठिकाणी झेंडा जर मला येताना दिसला तर असं समजेल की तुम्ही मला माफ केलेला आहे, तर मी घरी येईल. अन्यथा मला त्या स्टेशनवर झेंडा जर नाही दिसला झाडाला तर मी आयुष्यभर तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. कोणाच्याही माझ्यामुळे झालेला त्राससुद्धा मी स्वतःच भोगायला तयार आहे. मी तिथून निघून जाईल. मला ती चिठ्ठी आईवडिलांनी वाचली आणि त्या रेल्वे स्टेशनच्या शेजारी असणाऱ्या झाडाला एक नाही असे 10 झेंडे बांधले. 10. त्यांना वाटलं नकळत जर एखादा झेंडा वाऱ्याने निघून गेला तर पोरगा आयुष्यातून निघून जाईल. कधीकधी एखादा चुकीचा निर्णय आपल्या पूर्ण संतती, संपत्ती आणि संस्कृती तिन्हींचा सुद्धा वाटोळं करतो. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. मग त्याने 10 झेंडे अशी रेल्वेमध्ये बसून आलं, गावाजवळ आलो आणि खाली मान घातली आणि मित्रांना विचारायचं गाव किती अंतर आहे? आत्ता आलं. किती अंतर आहे? आत्ता फार जवळ आलं. आत्ता जवळ आलं. रेल्वे स्टेशन आत्ता ट्रेन थांबणार आहे. शरीरातली दगदग काळजातली वाढायला लागली आणि ते एका मित्राला विचारलं शेजारी झाड दिसतंय का? मला 100% दिसतंय. त्या झाडावर झेंडे दिसतंय का? मित्र गप्प झाला. महाराज मित्र गप्प झाला कारण कधी कधी खरं सांगावं लागतं, कधी कधी खोटंही सांगावं लागतं. काही वेळेस असणारा पर्याय नसतो म्हणून नको तो विषय कधी कधी बोलताना गप्प व्हावे लागतात. आमचे एक दूरवर बाबा दृष्टांत सांगायचे. एक वारकरी मित्र होता म्हणे आणि शाळेमध्ये परीक्षेचा निकाल जवळ आला आणि त्या दृष्टिकोनातून असणारं त्याने सांगितलं, त्या दृष्टिकोनातून म्हणे बघ मी काय निकाल आणायला येत नाही म्हटलं आणि आपल्याला काय खात्री नाही आपण पास हो की नाही. जर असणारा माझा एखादा विषय गेला ना तर तू सांगायचं, एक विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं आणि 2 विषय गेले तर तुकोबा म्हणायचं. काय म्हणायचं? ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं. 2 विषय गेले तर वडिलांच्या देखत कोड लँग्वेज सांगितली. म्हणलं ठीक आहे, वारकरी खोटं बोलायचं नाही. आणि कर्मधर्म संयोगाने तो जो गेला ना त्याने याचं मार्कशीट पाहिलं, कोणताच विषय 35 मध्ये सुद्धा बसला नाही, एकही सुद्धा पास नाही. आता काय सांगायचं? 2 विषयांचं सांगितलं होतं, फक्त एकदा एका विषयाला ज्ञानोबा म्हणायचं, दुसऱ्या विषयाला तुकाराम म्हणायचं. पण आता मार्कशीटवर एकही विषय राहिला नाही ना, अख्खे गेले. तो तिकून आला, त्याचे वडील समोर होते, ज्याचा रिझल्ट होता ना तो त्या वडिलांशेजारी होता आणि ज्या मित्राला नाही सांगितलं तो बिचारा वारकरी होता. त्याने सांगितलं कसं काय आपलं? त्याने तिकून हात जोडले, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नाही कळलं, अख्खे गेले म्हणला. कधी कधी नकळत बुद्धीनं सुद्धा बोलावं लागतं. त्यावेळी त्याने सांगितलं भरपूर झेंडे आहे, कोणता सांगू? याला आनंद झाला आणि याला कळलं 100% घरच्यांनी याला माफ केलं. दृष्टांत आपला सिद्धांत असा आहे, मंदिरावरती आलेला भगवा ध्वजा किती जरी दुःख दैन्य क्रियेनं पापानं प्रवृत्त झालेला व्यक्ती जरी येत असला तर त्याला सांगतो सकाळाशी येथे आहे अधिकार. तू बाहेर काय हा तुझा अभिमान सोडून जर इकडं आला असेल ना तर तुझ्यावर कृपा करण्याकरता तो भगवान परमात्मे जगत जननी त्या मंदिरामध्ये आहे. म्हणून कळसाच्या वरती असणारा ध्वजा असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मंदिरामध्ये गेल्यावर प्रत्येक माणसाला थोडा तरी विसावा लाभतो नाही काय? हां लाभतो ना? नाही लाभत? माणसं मंदिरामध्ये जातात कशाला? बोला ना. बऱ्याच जणांचं काम वेगळं असतं. तर प्रत्येकाचे कामधंदे सांगत बसू का? काही विद्वान माणसं मंदिरामध्ये असणारं, हां जाऊ द्या पुढचं नाही सांगत, तिकडे सांगायला वेळ नाही. काहींना तर आयुष्यभर मंदिराचाच आसरा घ्यावा लागतो. काहींना म्हातारपणात मंदिर लाभतं, भाग्य असेल त्यांचं. मला तुम्हाला माझी भाषा नाही कळायची. म्हातारपणात मंदिर लाभणं म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे काहींचा मुक्काम पोस्टच मंदिर असतं त्याच्या स्वरूपाने. त्या दृष्टिकोनातून मला सिद्धांत नाही मांडायचा. म्हणजे कोणी जरी कसा आला, पूर्वीच्या काळी कोणी जरी अतिथी गावात आला तर त्याचा विसावा म्हणजे मंदिर असायचं, त्याचा मुक्काम म्हणजे मंदिर असायचं. याचा अर्थ त्या दृष्टिकोनातून मंगलता, रम्यता, दिव्यता तिथे आहे. मग विषय ऐका, तुकोबाराय म्हणतात त्या मंदिराच्या ठिकाणी देवा मी आलोय आणि ठाकवलोसे द्वारी उभा याचक भिकारी. आता भिकाऱ्यातले प्रकार किती? आता बारकाने ऐका. एक श्रीमंतातला भिकारी, श्रीमंतातला श्रीमंत भिकारी, गरीबातला श्रीमंत भिकारी, श्रीमंतातला गरीब भिकारी आणि गरीबातला सुद्धा गरीब भिकारी. 4 प्रकार सांगतोय का? म्हणजे तुम्ही लक्षात येईल याचक शब्दाचे 4 प्रकार. एक श्रीमंतातला श्रीमंत भिकारी कोण?
दृष्टांत तुमच्या डोळ्यासमोर सांगतो. ज्यावेळेस असणारं शुकाचार्यांना असणारं ज्यावेळेस असणारं बळीचं नेतृत्व स्वीकारलं. बळीराजा म्हणजे श्रीमंतातलं श्रीमंत ना. आज आपल्याकडे आजही म्हणतात इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे. आता बळी नको म्हणतात, जेवढं आहे तेवढं तरी मिळू दे म्हणतात. बळीचं तर काही शिल्लक राहिलंच नाही. कर्मधर्म सहयोगाने बळीचं राज्य येऊ दे म्हणतात. बळीसुद्धा श्रीमंत, श्रीमंतातला श्रीमंत भिकारी सांगतो बघ. त्यावेळेस असणारं बळी श्रीमंत दृष्टिकोनातून भिकारी झाला. तर क्रियामान ऐका. त्यावेळेस असणारं भगवान परमात्म्यानं विचार केला आता काहीतरी क्रियामान त्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्यानं एका याचकाचं रूप घेतलं. कोणत्या? कोणाचं? वामनाचं रूप घेतलं. बरोबर आहे. आणि त्या बटूर स्वरूपामध्ये त्या बळीच्या दारामध्ये आलो आणि त्याने सांगितलं मला काहीतरी दे. पण शुकाचार्याने ओळखलं होतं हा कोण आहे? चतुरत शिरोमणी गुण लावण्याची काणी. चतुरत शिरोमणी गुण लावण्याची काणी मुकुटा सकळ मणी धन्य तुझी विठबा. चतुरत शिरोमणी गुण लावण्याची काणी. इतका चतुर आहे. म्हटलं गड्या नको देऊ. बळीनं सांगितलं अजिबात नाही गुरुजी, जमायचं नाही. दानाच्या बाबतीमध्ये गुरु आडवा आला तरी बळीनं ऐकलं नाही. बस कळलं नाही एवढं तरी. चांगलं दान असेल तर अभ्युत्थानम अधर्मच्या प्रक्रियेनं जाऊ नये. मग ते बळीनं सांगितलं ठीक आहे पण करायचं काय? काय पाहिजे मला? संकल्प सोड आधी. म्हणला संकल्प सोडला का हा तर गेलाच. श्रीमंतातला श्रीमंत भिकारी सांगतोय मला सांगा बळीचं राज्य एवढे आणि ज्याच्या दारात उभा राहिला तो म्या बोलविल्या वेद बोले. वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता. मला वाटतं फुटती तरोवळी उष्मकाळ मासे जीवन तयासी कोण घाली. इतका आहे ज्याचे 21 स्वर्गाचा मालक आहे. कर्तुम अकर्तुम कर्तुम शक्तीचा दाता आहे. तोही याचक झाला आहे. म्हणजे तोही श्रीमंत भिकारी आहे आणि जो देव राहिला आहे तोही श्रीमंत भिकारी आहे. हा पहिल्या प्रकारातला भिकारी आहे का? त्याच्याकरता दृष्टांत सांगते. म्हटलं नाही. म्हणे मग काय करायचं? काय नाही म्हणले मला 3 पावलं जागा पाहिजे. शुकाचार्याला माहीत होतं हा लय अवघड आहे. म्हटलं याच्या नादाला लागलेल्या भल्या भल्यांना याचा अंत कळला नाही. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. जो वेदांना नाही कळला तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुणाचा ठावन विटे पाव धरियले तोही नाही कळाला महाराज. म्हटलं मग बळीच्या दृष्टिकोनातून ते संकल्प सोडू नये म्हणून शुकाचार्यांनी असणारे एक बारीक सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या झारीच्या असणाऱ्या तोंडाशी जाऊन बसले. ते झारी ओतायला गेले का पाणीच येत नव्हतं. देव हुशारत म्हणला नाही म्हणला काहीतरी झारी म्हणजे अडकलं. म्हणला हे बघ मी काडीच घेऊन आलोय. देव म्हणला तिकडे जाऊन बसतो काय? देवानं असणारं ती काडी दिली आणि त्या दृष्टिकोनातून असणारे ज्यावेळेस त्या बळीने त्या झारी म्हणजे ती टाकली ना. शुकाचार्य असल्या बारीक नजरेने पाहत होते. बरेचसे शुकाचार्य बारीक नजरेने पाहतात कीर्तन कसा करतो काय करतो. तर तसं नाही म्हणत मी. त्या दृष्टिकोनातून असं पाहत होता आणि बरोबर ती काडी जशी टोचले ना महाराज तशी बळीच्या असणाऱ्या त्या हातातने दिलेली काडी त्या दृष्टिकोनातून त्या शुकाचार्याने असणारी ज्यावेळेस टोकली त्या बळीनं ती बरोबर शुकाचार्याच्या डोळ्यामध्ये गेला. बळीनं शुक्र आंधळा केला. बळीनं शुक्र आंधळा केला. बळीनं शुक्र आंधळा केला. आगाला मनोनी बोडी याला डोळा. आगाला मनोनी बोडी याला डोळा. बळीनं शुक्र आंधळा केला. बळीनं शुक्र आंधळा केला. आंधळा केला. आंधळा केला. आंधळा केला. बस या दृष्टिकोनातून आहे. तुम्ही सर्व मंडळी प्रेमाची म्हणून कधी कधी चांगल्या चाले तुम्हा करता भांडवल देतोय म्हणत जा. त्या पद्धतीने काय हरकत नाही. एकमेका सहाय्य करू अवघ धरू सुपंत. त्यावेळेस आंधळा केला.
पण हे नकळत असणारा ते डोळा फुटला, रक्त लाल्यानंतर ती झारी झटकली, शुक्राचार्य डोळा धरून पळून गेले, संकल्प सोडणार, 3 पावलं भूमी दिली. मला वाटतं स्वर्ग मृत्यू आणि 3रा पाऊल बळीच्या डोक्यावर ते ठेवला. बळी जीव दिला पायतळी, याला म्हणतात श्रीमंतातला श्रीमंत भिकारी. तोही कामाचा नाही तुकोबाराय म्हणतात. याच्यातला आहे अजिबात नाही. चला, श्रीमंतातला श्रीमंत असणारा, श्रीमंताच्या ठिकाणी ज्यावेळेस असणारा जो भिकारी तो गरीब, श्रीमंतातला गरीब भिकारी कुठे आला याचं उदाहरण सांगतोय का. 7 घरे शुद्ध कांचनाची, अख्खी लंका सोन्याची, ISO मानांकित लंका होती रावणाची. मी काय 10वी-12वी नापाचा विद्यार्थी नाही. ISO मानांकित, ISI नाही, इंडिया स्टँडर्ड इन्स्टिट्यूट तर अजिबात नाही. ISO मानांकित 9000 2018 सर्टिफाईड लंका होती रावणाकडे. ISO रँकिंग होती. रावणाचा नातू नुसता पापोडा घेऊन असला तरी अख्खा मधला माळा घेऊन गेला असता, एवढी संपत्ती होती ज्याच्याकडे. म्हणून थोडे सावध आहे जे 10 तोळे 5 तोळेवाले ना, अजिबात काहीच करू नका महाराज. काहीच कळत नाही आपल्याला जगतातलं. भरत महाराज काहीच नाही करत. काय कळतं बरं? बसलेले काही काय माणसं म्हणतात प्रत्येक क्षेत्रात आपणला तरबेज सगळं कळतं. काय कळतं बरं तुम्हाला? बरं, जर लई कळत असेल ना माझ्या सहित तर सांगावं मागच्या जन्मात कोण होतो आणि पुढच्या जन्मात कोण होणार आहे. काय कळतं आपल्याला? क्षणभंगुर नाही भरवसा, एवढं जरी कळलं तरी बाद झालं. बाकी कळायची काय गरज नाही आपल्याला. काय होता असं तू, काय झाला असं तू, याच्यापर्यंत सुद्धा जायची गरज नाही. जो आहे ना तोच आहेस तू, बाकी याच्यात काहीच बदल नाही. जरा सिद्धांत आहे का. त्यावेळेस असणारा 7 घरे शुद्ध कांचनाची, अख्खी लंका सोन्याची, ISO मानांकित, 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये. श्रीमंतातला श्रीमंत ऐश्वर्य संपन्न रावण होता. जगताच्या पाठीवर भक्तीच्या प्रांगणामध्ये 1 नंबर होता. कारण 1 पुष्प कमी पडलं तर स्वतःचं शिर काढून त्यानं पिंडीवर ठेवलं होतं. इतका विद्वान रावण होता. काल एक जण मला कोणतरी म्हणला रावण फार वाईट होता. म्हणलं तुझ्यापेक्षा 100% चांगला होता. तू म्हणला कसं काय? म्हटलं अरे 14 वर्ष अबला नारी स्वतःच्या रक्षणात असताना ज्या विद्वान राजाने स्पर्श केला तो नीतिवान राजा म्हणजे रावण होता. एक वाक्य बोलू, आता एक वाक्य बोलू. आपल्यापेक्षा कलियुगातली जटायू नाम गिधाडं, त्यात सत्ययुगातली गिधाडं सुद्धा आपल्यापेक्षा चांगली होती. मला बोलायला लावू नका. आत्ताचं वातावरण महाराष्ट्रातलं बघितलं मी, भावनिक पद्धतीने बोलत नाही. आपल्यापेक्षा गिधाडं चांगली होती. आपला नारीचं रक्षण करण्याकरता त्या जटायूनं स्वतःची मान रावणाच्या ताब्यात दिली. इथं स्त्रीच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं त्या मातेचं जीर्णोद्धार मंदिर आहे म्हणून मी बोलतो. आज आबरूचे लचके तोडले जातात. याच महाराष्ट्रात 36 तुकड्यांनी 21 चाकूचे वार झालं तरी कोणी मध्ये येत नाही. म्हणजे आपल्यापेक्षा 100% गिधाडे त्या काळातले चांगले होते. बेटाला म्हणजे नेमकी काय झाले माहिती? या कलीचं महिमानच असं आहे. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. या कलियुगामुळे, या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. आणि कसे झाले हे सांगण्याकरता जगतजन्य आले. हे निर्गुण निराकार दादा माहुरा माझ्या गाव. मी कलियुगाचं वाटोळं कसं झाले हे सांगण्याकरता येतो. मी बाजूला जाणार नाही. शकून सांगितलं ना. निर्गुण निराकार दादा माहुरा माझ्या गाव. हे शकून सांगावया आलया माई माझे नाव. 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 निर्गुण निराकार दादा माहुरा माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुरा माझे गाव. शकून 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 सांगावया आलया माई माझे नाव. 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 इतकं गडी हुशार पाहिजे. अगदी समेवर येऊन थांबलं पाहिजे. बऱ्याच जणांना हा 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 का माझी तो काय मग
काहीच कळत नाही महाराज. मालं नाही, तालं नाही, मात्रा नाही, काही तर वरच पाहत राहते, थाप सुद्धा विसरून जातात. त्यांचा दोष नाही महाराज. 70% कीर्तनकार असे झाले की त्याला स्वर कुणी कोण द्यावा हा प्रश्न पाकवा त्याला पडतो. जर दुमात नाही, धडशाईत नाही, धडपेटीत नाही. सिद्धांत आहे का विश्लेषण मांडायचं होतं. निर्गुण निराकार. निर्गुण म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुची रघुराया. मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. आकार नाही, निराकार निर्गुण. मला वाटतं त्या दृष्टिकोनातून काकड्यामध्ये सुद्धा वर्णन सांगितलं. मला विश्लेषण मांडायचं नाही. मग या कलियुगामुळे काय वाटोळे झाले हे सांगण्याकरता सांगितलं. काय सांगितलं नाथरायाने शंकून? 5 वर्षाची नार, 5 वर्षाची नार गर्भिणी राहील. 6 वर्षाची नार भरतार मागेल. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी. 18 मला वाटतं थोर थोर पर्वत दादा उडून जातील. 18 पगड जाती एकत्र येतील. हे कलियुगात तेव्हा सांगितलं होतं. आता ते सत्यात उतरायला लागले. आता जर कलियुगाचं असणारं थोडंसं जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो, जागतिक सायंटिफिकच्या दृष्टिकोनातून WHO नावाची एक संस्था आहे. मला वाटतं फारच सुज्ञ विचाराचे श्रोतूवर्ग माझ्या समोर आहे. त्या दृष्टिकोनातून WHOचा सायंटिफिक असणारा रिझनचा सिद्धांत आता असा आहे, किमान आता सध्या कलियुगामध्ये जो मृत्यूदर आहे, जगण्याची जी लास्ट स्टेज आहे ती 65 आणि 70पर्यंत संपली. याच्यानंतर माणसं पुढे जगत नाही. म्हणजे येत्या कालखंडात असे दिवस येऊ शकतात 100-110 वर्ष जगलेल्या व्यक्तींचे फोटो आपल्याला घरामध्ये ठेवा लागतील आणि पुढच्या पिढीला सांगावं लागतं. याला म्हातारपण म्हणतात. इतका बदल झालेला आहे. म्हणून काय बदल झाला? इतका बुद्धांक का बदल झाला? आयु मर्यादा जशी मागे आली तितके बौद्धिक पातळी सुद्धा जास्त वाढली. म्हणून आज 5 वर्षाचे मुलं जो मोबाईल अपडेट करतात ना, ते 35 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा अपडेट करता येत नाही. हा बुद्धांक वाढला, हे कलीचा महिमाने. बुद्धांक वाढला की कलीचा द्वेष वाढणारे. मग 5 वर्षाची नार, 6 वर्षाचे पुत्र तो पित्याचा. भरतार सांडून नारी हिंडतोल दारोदारी. कालची लाईव्ह घटना आहे. एका असणाऱ्या पत्नीनं नेव्ही दलामध्ये असणाऱ्या आपल्या पतीला एका असणाऱ्या अनोळखी प्रियकराच्या मदतीनं लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला आलेल्या व्यक्तीचे तुकडे करून टिपाडामध्ये भरले आणि त्याच्यावर सिमेंट करून पॅक केलं. भरतार सांडून नारी हिंडतील दारोदारी. हा शकून महाराज त्या काळात सांगितला होता ना, ह्यो आता सत्यात उतरायला लागला. विठाला मग कळतंय ना आता. मग तो शकून सांगितला, पण तो कोणत्या रूपात सांगितला? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाला लागुनी. मोह महिषासुर मर्दाला लागो. महिषासुर मर्दाला लागली. त्रिविध तापाची करावया दाडणी. त्रिविध तापाची करावया दाडणी. त्रिविध तापाची करावया दाडणी. त्रिविध तापाची करावया दाडणी. भक्त लागी तू बाबासी निर्वाणी. निर्वाणी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेल. आईचा जोगवा जोगवा मागेल. आईचा जोगवा जोगवा मागेल. आईचा जोगवा जोगवा मागेल. हा आपली एक स्टेप पुढे काय असतं, जगा वेगळं जगावं वाटत असेल तर जगा वेगळं. एवढं वाक्य करलं तरी फार कळेल. इतरांपेक्षा अजिबात नाही. याचं प्रतिवृत्तीने आपला स्वतःचा पॅनल वडापाववारी प्रचार आपण दुसऱ्याचा कधी करत नाही. पडलं तर पडलं, आपला लाडवायचा. त्या दृष्टिकोनातून स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली पाहिजे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. फक्त क्रियामान काय दाखवलं? मोह महिषासुर मर्दाला लागून. त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागे तू पावसे निर्वाणी. आईचा जोगवा मागेन. मग नीट ऐका, रावणाकडे एवढी संपत्ती असताना ज्यावेळेस रावण सीतामाईला वश करण्याकरता निघाला, त्यावेळेस त्याला कुणीतरी सांगितलं तुझ्याकडे भरपूर साधन आहे, तू हाय असा निघ. तो रावण हाय असा त्या दरबारातून निघाला की बाहेर आला की तो ब्लँक व्हायचा. आपल्या भाषेमध्ये फेल व्हायचा. मी कशाला चाललो हेच कळत नव्हतं त्याला. कळतं ना माझी अवस्था. ज्यावेळेस असणारा त्या रावणाने सांगितलं मी आता एक रूप बदलतो म्हणे. कोणतं? मी रामाचं रूप घेतो म्हटलं. तर माझ्या ज्या त्याच्याकडे उपजत बुद्धी होती त्याने रामाचं रूप धारण केलं. महाराज जो हरीण होऊ शकतो, काही होऊ शकतं. कलियुगामध्ये तर सराडा नागान नावाने बदनाम आहे महाराज. नाही कळलं का? रावण फक्त रूप बदलत होता. कलियुगातली माणसं टायमाला रंग बदलतात.
बदनाम फक्त तो सरडा आहे बिचारा का त्याला रंग बदलणारा म्हणतात. तसं तर माणसं प्रत्येक वेळेला आपापले रंग दाखवतात. त्यामुळे रंगपंचमीत रंग उधळण्यापेक्षा रंग दाखवणारी माणसं ओळखायला शिकायला पाहिजे होतं माणसाने. विठाला कर्मधर्म संयोगाने तो राम झाला की बाहेर आला की फक्त भजनच करायचं. मंदोदरी हुशार होती म्हणे काय येड लागले का भजन म्हणता तुम्ही. मी कसं काय म्हणे मी सीतामाईला आणायला गेलो का राम म्हणून निघलो का माझ्यामध्ये कामच राहत नाही. राम म्हणता रामाची रामच होतोय म्हटला. मग त्याने एक असणारा एक वैराग्याचं रूप धारण केलं. फकीर झाला. एक वाक्य सांगू गुरुवारी नारायणगिरीजी मागास सरला भेट म्हणे सांगायचे जीवनामध्ये माणसाने फकीर व्हायला पाहिजे. पण फकीर होऊन जर फिकीर करत असेल तर त्यापेक्षा गृहस्थ आश्रमात राहिलेला फार चांगला. कधी कधी गृहस्थ आश्रम सोडून जरी वानप्रस्थ स्वीकारला आणि तिकडं जाऊन जर पुन्हा गृहस्थ झाला तर मग त्याच्यापेक्षा अवघड काही नाही. गुरुजी सांगायचे एक व्यक्तीला वैराग्य झालं, संसार सोडला आणि जंगलामध्ये गेला, साधना करण्याकरता गेला. साधना करत असताना त्याने एक कुटिया बांधली. कुटिया कळते ना तुमच्याकडे. त्या कुटियामध्ये धर्मग्रंथ श्रवण करत बसला. पण त्या जंगलातले उंदरांनी ते ग्रंथ खायला सुरुवात केली. म्हणून तो म्हणला उंदरांवर पर्याय केला पाहिजे. काय आणलं पाहिजे? मांजर आणलं पाहिजे. आता ते मांजराचं आपल्याकडे पिल्लू आणलं की त्याला लहानपणी काय पाजावं लागतं? दूध पाजावं लागतं. ते म्हणे आता मांजर आणलं पण दूध कुठून आणायचं एवढ्या गडावर अंतरावर. म्हणून ते दूध पाजण्याकरता एका शेतकऱ्याकडून त्याने गाई आणली. काय आणलं? गाई. आणि गाईला काय टाकावं लागतो? चारा. आणि ते गाईला चारा टाकण्याकरता मग आता पुन्हा मी पुढचं नाही म्हणलं, तुम्हाला पुढचं कळालं. ते आणलं. आता इकडं गृहस्थ होता आणि तिकडं काय राहिला? वरी भगवा झाला नामे अंतरी वश नाही केला कामे त्यासी म्हणू नये साधू जगी विडंबना बाधू. बस ते अवस्था तीच आहे. त्यावेळेस रावणानं असं याचकाचं रूप धारण केलं. भिकारी झाला. रावण होता कोण? रावण होता कोण? श्रीमंत. जगातला सगळ्यात श्रीमंत. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. GST लागायचा विचारच बाजूला सोडा. एवढी सामर्थ्य. पण झाला कोण? भिकारी. श्रीमंत भिकारी. आणि गेला कोणाच्या दारामध्ये? सीतामाईच्या. आता ते मूळ गरीबच होते. वानप्रस्थ स्वीकारला म्हणजे अंगावरची वल्कलं सुद्धा धारण करायला परमिशन नव्हतं. ती झाडाची पानं वरण्यास त्या दृष्टिकोनातून त्या वल्कला धारण केलं. श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा हेतू साधण्याकरता गरीब भिकारी झाला. तुकोबर आहे. असा आहे भिकारी का तुकोबर आहे म्हटले? हा सुद्धा नाही. पण नेमके कोणता आहे म्हणे? त्यावेळेस तुकोबराने सांगितलं गरीबातला श्रीमंत भिकारी. गरीबातला श्रीमंत भिकारी. तर गरीबाच्या ठिकाणी श्रीमंत भिकाऱ्याकडे जाणारा दुसरा कोण आहे? दृष्टांत सांगितलं तुकोबराने. सुदामा गरीब होता म्हणे. सुदामा कसा होता? गरीब होता. आणि सुदामाचं कर्म चुकल्यामुळे त्याला 18 विश्व दारिद्र्य आलं. 18ने 20ला गुणल्यावर जेवढी संख्या येते तेवढं दारिद्र्य आलं. म्हणजे एवढंही फोडून सांगतो. आणि त्याला कोणीतरी सांगितलं म्हणे, पत्नीने सांगितलं म्हणे तुमचा मित्र श्रीमंत झालाय. आणि तो मित्र कामाला येतो वानव्यामध्ये गारव्यासारखा. एवढं नाही प्रमाण सांगितलं. हे कोणत्याच गात्यात नव्हतं. मित्र केला महाबळीन कामाने अंत काळे तर त्याचा उपयोग काय? मित्र 100 असावे पण वानव्यामध्ये गारव्यासारखे नाही. त्याचं ते असं नाही. मला बरेच लोक म्हणतात तेवढं म्हणा. म्हणलं मी ते नाही म्हणत. ते म्हणजे मग याचा अर्थ काय म्हणलं तुम्हाला घरी गेल्यावर कळलं. आपल्या नाशिक पुन्हा हवेला एक गारवा हॉटेल आहे. मित्र इकडं वानव्यामध्ये तापला का? संसाराच्या तापे तापलो मी देवान करीत या सेवा कुटुंबाची. इकडं तापला की मग त्याला ते गारव्यामध्ये घेऊन जातात दलिंदर यादीतले. ते तसं नाही महाराज. मित्र एकच असावा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांची सीता नेली कळल्यानंतर असणारा हनुमंतरायासारखा एखादा दिलदार मित्र असावा ज्याने त्या रावणाच्या लंकेत जाऊन सुद्धा जाळण्याकरता तांडव करावा असा एकतरी मित्र असावा. आणि शेवट मृत्यूच्या क्षणी सुद्धा कवी कलशासारखा एखादा मित्र असावा की राजा छत्रपती संभाजींच्या मृत्यू समयापर्यंत त्याने साथ द्यावी असं तरी एखादा तरी मित्र जीवनामध्ये करावा. नाही तर बरेचशी माणसं आमच्याकडे आले का महाराज हे व्यक्ती ना आपले शुभ चिंतक आहे. तू याडा आहे. तो शुभ होते म्हणून चिंतेत तू. त्यामुळे जवळशी ओळखायला शिका जरा. कर्मधर्म संयोगानं त्या दृष्टिकोनातून ते सुदामाला सांगितलं जा. सुदामा गेला कोणाकडे? कृष्ण परमात्म्याकडे. गेल्यानंतर तिथं त्या द्वारपालाने अडवलं. कुठून आला? मला अमुक अमुक. कुठं जायचं आहे? श्रीमंत कृष्णाला भेटायचं आहे. अरे म्हटला कहा राजा बोज कहा गंगू तुले. तुझ्या अख्या कपड्यांना GST लागली. कड्यावर राजा केलं झाला. कृष्ण सिंहासने बैसला. गरीबातला श्रीमंत भिकारी सांगतोय. देवसुद्धा भिकारीचे. गेशी तेव्हा देशी तो श्रीमंत भिकारी आहे. आणि सुदामा तर गरीब झालाय. कर्मधर्म संयोगाने सांगितलं. देवाला निरोप पाठवला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो तर पे सुदामा गरीबा कडा गे. बस
गाताने थोडंसं विक सोडत जा. दृष्टिकोन असा आहे. ऐका, कर्मधर्म सहयोगाने देवानं सुद्धा मला पाहिलं आणि आनंद झाला. बेटी लागी जीवा लागली से आस. बस देवानं सुद्धा मला कडकडून मिठी मारली. काय गड्या इतके दिवस कुठं होता, काय भेटला नाही, प्रयागून आले तर भेटलाच नाही. म्हणला मी तिकडे होतो. म्हणला काही नाही. म्हणला देवा बरं चाललंय, सांगायला बरं आहे, पण काय खरं आहे. सुद्धा मला माहीत होतं घरी अन्नाचा कणही नव्हता. 1 महिना सुदामा ठेवला. गरीबातला श्रीमंत भिकारी सांगतो. आणि सुदामाला 1 महिना ठेवल्यानंतर सुदामाने विचार केला, देव मला काहीतरी देईन. कारण देवाची द्वारका कशाची होती? सोन्याची द्वारका होती. काहीतरी देईन. शेवटच्या दिवशी देवानं सांगितलं, सुदामाला देवाने ते आल्या पहिले जुने कापडं उतरून ठेव. म्हणलं तुला कोणी ओळखणार नाही, इथं रेप्युटेशनचा प्रश्न आहे. म्हणला उगा GST सारखे कपडे नको, सोन्याचे कपडे घालण्याकरता दिले. किती आनंद झाला संजयने. सोनं पाहिलं सुद्धा नाही, त्याच्या मुलाचं नाव सुद्धा सोन्या नाही. त्याने जर सोन्याचे कपडे म्हटलं किती आनंद झाला असेल त्याला. 1 महिना ठेवला आणि शेवटी सुदामा निघला. म्हणला देवा आता जातो मी. सुदामाला अपेक्षा काय होतं, देवानं काहीतरी द्यावं. देवाचा स्वभाव आधी घेतलं तेव्हा देतो. कर्मधर्म सहयोगाने सुदामा असा पुढे जायचा. देवाला म्हणता देवा येऊ का? देव म्हणता हा जा, जपून जा. पुढे जरा हायवे रस्त्याच्या कडेला गाड्या वगैरे असतात, जरा जपून जा. म्हटलं काय दलिंदर आहे. म्हणला बडा घर पोकळ वासा, अख्खी सोन्याची द्वारका, तरी मोकळं पाठवले. काय उत्तर द्यायचं म्हटलं बायकोला. थोडासा पुढे गेला द्वारापर्यंत. देवाला सांगितलं थांब. सुदामाला आनंद झाला. वा आता 100% देव काहीतरी देणार. देव म्हणा सुदामा येडा आहे का? पुढे एक तर चोरांची भीती आहे, रात्र वगैरे, पूर्वीचा काळ, गाड्या नाही, येड्यावानी करू नको. ते सोन्याचे कपडे उतरव आणि हे तुझ्यावाले ना जपूनच ठेवले, तेवढे परिधान कर. म्हणला हाय ते सुद्धा काढून घेतलं. काय श्रीमंतातला श्रीमंत भिकारी म्हणला. हा बरेचसे त्याच पद्धतीने करतात. धोत्राला गाठी, बँकेत कुठे, दानपेटीत रुपया टाकतो, देवाकडे लाख मागवतो. हे 100% भिकारी. एक वाक्य बोलू का, ताकदीचं वाक्य. एक रंजलेल्या, गांजलेल्या किंवा अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला 1 रुपयाने जर मदत करणारा कोणी व्यक्ती असेल ना, याच्यापैकी जर कोणी जरी असेल का 1 रुपयाने का होईना मदत करतो, तो जगात कुबेरापेक्षा श्रीमंत आहे. महाराज विठाला तुका म्हणे फारन थोडा तरी परोपकार, एवढा तरी करता आला पाहिजे समाजावरती. जास्त नाही, जे आपल्याकडे आहे ना ते इतरांना थोडं जरी देता आलं ना, तो जगाचा मालक 10 पट देत असतो. कारण त्याचा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी. एक म्हणे बघा, उपरवाला जब भी देता है छप्पर फाड़के देता है, इधर नाही संपत्ती. त्याच्या पुढे आणि जब भी लेता है ना, चमडी उधड़ के लेता है. टीव्हीत सुद्धा काही नाही, हा त्याचा स्वभाव आहे. हा श्रीमंत भिकारी येतो. मग त्यावेळेस मला ते काढून ठेव. आणि ते जुने कपडे घालताना देवाला काहीतरी त्या पोहे सापडले 3 मूठ. देवाला आनंद झाला. देवाने ते पोहे खाले. 1 मूठ कधी खाली माहिती का? आश्रमात असताना 3 मूठ चणे गुरुपत्नीनं सुदामाकडे दिले होते आणि सांगितलं होतं देवाला दे, बळीराम दादाला 1 तू खा. या फकड्याने तिघांचं खाल्लं होतं, देवाचं, देवाच्या भावाचं आणि आश्रमाचं सुद्धा. तिने खाल्ल्यामुळं असणारं तेव्हा म्हणला अरारा भोगावं लागल र. म्हणून देवानं 18 विश्व दारिद्र्य भोगून घेतलं. पहिला जो घास होता ना 1 मूठ, तो पहिल्या 3 गाठोड्यातला 1 खाला तो स्वतःचा, दुसरा खाला तो बळीराम दादाचा, आणि तिसरा पाहिल्यानंतर शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिदला. एक गरीब भिकारी, एक श्रीमंतातला श्रीमंत भिकारी. तुको बरा याच्यातला कोणी आहे का? तुको बरा म्हटले याच्यातला नाही आहे, मी त्याच्यातला भिकारी आहे. मी तुझ्याकडे याचक म्हणून आलो आहे आणि मला अपेक्षा तुझ्या प्रेमाच्या छायेची आहे. माझं भिक काही देवा या दृष्टिकोनातून मी तुझ्या दारामध्ये आलो आहे. प्रेमाच्या भिके करता तुझ्या दारात ठाकवलंय. हो याचक आहे. याचक आपल्याकडे मागण्या करता येतो ना, प्रत्येकाच्या दारामध्ये येतं ना. या पोटा करणे का झालो पांगीला जन, येतं ना मागण्या करता. काही त्या याचकापेक्षाही बेकारी. त्याला शिकवतात असं वागलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. अरे तो मागण्या करता आलाय ना. देवाने त्याच्या वाट्याला जे कर्म दिले तो तुझा धर्म कर ना. मी एक वाक्य बोलतो कीर्तनामध्ये, दारात कोणी, कोणत्या व्यक्ती, कोणत्या रूपाने काही मागण्या करता येऊ द्या. तुम्हाला जे देता येईल त्या पद्धतीने दान करा. त्याला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. का माहिती आहे का दान करा याचाही फायदा सांगतो. त्या विश्वाच्या मालकानं त्या बिचाराला मागणाराच्या यादीत ठेवले, तुम्हाला देणाराच्या यादीत दाता म्हणून ठेवलंय. दाते हो दान जाते न्यामज तेतवरी, हाकमाचा सोयरा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा प्रसवला विश्वतोची सर्व होय. पाप पुण्य घडे मात्रे, मला वाटतं पाप पुण्य हेडे मात्रे त्या दृष्टिकोनातून संचिता या क्रियामान अवस्था आहे का? मग आपण सुद्धा कधी कधी आपल्या घरामध्ये याचकच आहोत, आहे का नाही? मागावंच लागतं ना.
मागावंच लागतं ना. 100% खरं बोलायचं बघा. आहे का काही थोडाफार चहा आहे? खरं आहे का खोटं आहे? प्रत्येकाला तुम्ही काय, आम्ही सुद्धा याचकाचे घरामध्ये महाराज. हे फक्त तुमचं ना आमचं वेगळं आहे. फक्त तुम्ही प्रेमाने म्हणता, नाही दिलं तर तुम्हाला एखाद्या अर्वाच्या भाषेमध्ये बोलता येतं. आम्हाला तसंही बोलायला गेलं का मग लोकांना हे शिकवू द्या का? म्हणजे आम्हाला तिथंही सामोरे जावं लागतं. मग आम्ही याचकच आहे, पण आम्ही थोडा अभंग म्हणून मागतो. आम्ही जास्त तुमच्यावाने असं बोलून मागत नाही. जर कीर्तनाला यायचं असेल ना, जर चहा पाहिजे असेल ना, तर सांगायचं चहा भेटेल का? वेळेत आला तर आपला अभंग लगेच म्हणायचा, उजळले हे भाग्य आता. हां, आला वेळेत. नाही आला तर लगेच अभंग. जर चहाच्या आधी भांड्यांचा आवाज यायला लागला, अभंग बदायचं, कागा केवलवा नामज केले भगवंत. तेवढ्यावर जर नाही थांबलं ना, मग शेवटची तोडी भैरवी म्हणायची कपडे वगैरे घातल्यानंतर, शेवटची विनवणी संतजनी परिसावी. आणि एवढ्यावर जर नाही आला ना, आपण याचकानं कपडे, गाडी, पंचा सेल मारायचा, गाडीतल्या विठोबाचं दर्शन घ्यायचं, इकडे डायरेक्ट म्हणायचं आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. याचक भिकारी आपण त्याही अवस्थेच्या पुढे. पण तुकोबाराय म्हणतात, मी तो याचक आहे, मला त्याची गरज आहे. कशाची? प्रेमाची. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आलं पाहिजे काय देता आलं पाहिजे? प्रेम का द्वेष? द्वेष. जगाच्या मालकाने बऱ्याच जणांना प्रेम दिलं, माणसानं प्रेम देता आलं पाहिजे. हे म्हणजे भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम देता आलं पाहिजे. एक वाक्य बोलून जातोय का? वाक्य थोडंसं तुमच्या दृष्टिकोनातून वाईट वाटेल, पण त्याचा मतीत अर्थ घेऊ नका. एखादा पुरुष सुंदर असेल तर एखादी स्त्री प्रेमात पडेल, एखादी स्त्री सुंदर असेल तर पुरुष प्रेमात पडू शकतो. पण तुमचं बोलणं जर प्रेमळ असेल तर अख्खं जग प्रेमात पडेल. म्हणून प्रेमाने जग जिंकता आलं पाहिजे. हे कलियुग आहे महाराज, इथं फार सावध वर्तन केलं पाहिजे. इथं जेवढी माणसं प्रेमाने जोडले जातील ना, तेवढे एवढे याने नाही जोडत. म्हणून माणसाने एक वाक्य बोलू. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलं भेटतील, पण मनाने आणि प्रेमाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतील आणि त्या पद्धतीने याचना करावी लागते. काही माणसांना अख्खा आयुष्य जावत माणसं म्हणतात ते काय लय श्रीमंत आहे, पण त्याचं बोलणं धडणं एक शब्द सुद्धा कशाचा बोलत नाही. कशाचा? प्रेमाचा. कशाचा बोलत नाही? प्रेमाचा. मला मधुरा वाणी ओटी दुका म्हणे वाव पोटी. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. कधीही बोलताना मधुर बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? मधुर बोललं होते. मला वाटतं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओळी सांगितली, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, साच आणि मवाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. काही माणसांचं बोलणंच असं असतं ना महाराज, त्याचं बोलणं म्हणजे गटाराचं शटर खोलण्यासारखंच. काय बरळलं ना भरसत नाही. प्रेमानं तर कधीच बोलणार नाही. गुरुजी दृष्टांत सांगायचे. एका लग्नामध्ये गेलं म्हणे दोघं मित्र. दृष्टांत तुमच्याकरता सांगतो. आता मी जास्त चिंतनातून जातो, पण आता काय 7 ते 9ला सगळे राहतात, मग सगळ्यांना सगळं देता आलं पाहिजे. त्यात तुम्ही माझी पदवी टाकली. कर्मधर्म सहयोगानं लग्नामध्ये गेले आणि आशीर्वाद लांबले. मी द्यायचं बंद केलं बघा ते जरा थोडंसं. ते शिवाय देतात मला लोक खालून, मला नाही, म्हणजे सगळ्यांना देतात आशीर्वाद देणाऱ्यांना. त्यातले त्यात मी दशक्रियेचे प्रवचन थोडे कमी करतोय. आता काय होतं सरपंच, कावळा आला की महाराज थांबवा, कावळा गेला का महाराज लांबवा. दशक्रिया कावळ्यापेक्षा, महाराजापेक्षा, ज्ञानेश्वरीपेक्षा कावळ्याला मत नाही. कावळा झाला महाराज थांबवा, हां झालं. कावळा नाही आला अजूक लांबवा. आपल्यापेक्षा जर कावळा महत्वाचा तर आपण कावळा. कळतंय ना? सिद्धांत सांगतोय का? प्रसंग होटावाला ते आशीर्वाद लांबले आणि ते एक इतकं फटकळ होतं ना, काय बोलेल त्याचा भरोसा नाही. प्रेमाने कधीच बोलत नव्हतं. त्याला एक म्हणलं आता एवढा झाला का, लगेच आपल्याला बसायचं बघा, तू फक्त बोलू नको. नाही म्हणलं अजिबात नाही. ते झालं का शेवटचे 2 आशीर्वाद राहिले, पुढचा बोलवायचं नाही, आता तर अजिबात बोलू नको. मग एवढं झालं का आपण 100% पहिल्याच पंक्तीला बसणार आहे. ते बोलूनच फटकळ होतं मला. तिसरा उठला, नाही म्हणला तू बोलू नको बघा, तुझा भरोसा. अरे मी कुठं काय म्हणतोय म्हणला, नवरा मरू नाही तर नवरी मरू, मला काय करायचंय म्हणला. तुम्हाला नाही कळालं? एवढं फोडून सांगावं लागतं. बोलला तर काहीच नाही, पण बोलून गेला ना, नवरा मरू नाही नवरी मरू. म्हणून वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. माणसं प्रेमाने जोडत चला. या जगतामध्ये सगळ्यात मोठी साखळी महाराज तुमची सप्ते होता. गावामध्ये 5-5, 10-10 हजार समाजाचं तुम्ही अन्नदान करताय आणि एवढं तुमच्याकडे नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, दातृत्व आहे, नीती आचरण. आज एवढं मधल्या मळ्यातल्या सप्ताह तरी शेवटापर्यंत मंडप भरला. आणि मला मागाशी आलेला सरपंच सहज म्हणले 1001 माणसं जमतात. 1001 म्हणजे काय सोपं झालं? आमच्याकडे अख्खा गावची लोकसंख्या 750. एवढं तुमच्याकडे हँडलिंग होते म्हणजे या कशामुळे? माणसं जोडले जातात, ती प्रेमाने जोडले जातात. आणि माणूस जोडला ना जग जोडलं जातं. एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला.
घरामध्ये वडील पेपर वाचत असताना मुलगा जास्त त्रास देत होता आणि त्या वडिलांना वाटलं याला काहीतरी नादी लावलं पाहिजे, म्हणून वडिलांनी एक पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये जगाचा नकाशा होता, अख्ख्या जगाचा होता. त्याचे इतके बारीक तुकडे तुकडे केले, त्या मुलाच्या पुढे टाकले. म्हटलं बघ, माझं काम होईपर्यंत हा नकाशा जोडायचा आहे आणि याच्यातला एक जर इकडं तिकडं झालं अजिबात नाही चालायचं. संगनमेर तर संगनमेर, त्याचं इकडं तिकडं हलता कामा नाही. नाही तर तू असं करशील, काही संगनमेर तर काही रहीमपूर तर काही आश्वी तर काही असं नाही झालं पाहिजे. म्हणजे ज्याच्या त्याच्या गावाला ज्याच्या त्याचंच जोडलं पाहिजे. हां चला, कर्मधर्म सहकाने अजिबात एकमेकाचे गावं इकडे तिकडे जोडले नाही पाहिजे म्हणे. असे सगळे मला 100% जगाचा नकाशा असा क्लिअर जोडलेला पाहिजे म्हणे. हां म्हणे चल म्हणे, काय हरकत नाही. वडिलांना कॉन्फिडन्स होता, किती हुशार आहे, प्रत्येक विषयात 35 मार्क आहे. इतका कॉन्फिडन्स होता म्हणजे 2-4 तास तरी लटकणार आहे म्हणे. ते वडिलांनी पेपर वाचायला घेतलं. या मुलाने डोळ्याचे पापणे लवते न लवते 1 5 मिनिटाच्या आत म्हणजे तो जगाचा नकाशा जोडला आणि वडिलांना सांगितलं तुमचा थांबवा, नकाशा जोडला. वडिलांना कॉन्फिडन्स येईना की आपलं एवढं हुशार आहे का नकाशा 5 मिनिटात जोडेल. 10वीला 3 वेळेस फाईट दिल्या म्हणे. नाही म्हणे, बघून घ्या, खात्री करून घ्या. त्याला असणाऱ्या वडिलांनी बघितलं, जसंच्या तसं असणारा जगाचा नकाशा जोडला होता. गावाला गाव, देशाला दिशा, राज्याला राज्य, प्रदेशाला प्रदेश, त्या दृष्टिकोन तालुक्याला तालुका. वा वा म्हणला, काय हुशार आहे, कसं काय जोडलं म्हणला. मी इतक्या बारीक तुकडे केले होते का काही काही गावांचे सापडले सुद्धा नाही म्हणला, तरीसुद्धा तो जोडलं म्हणला. नाही फार सोपं गेलं म्हटलं. कसं काय सोपं गेलं. वडिलांना सांगितलं म्हणलं, पप्पा तुम्ही जो मला पेपर दिला होता ना, त्या पेपराच्या एका बाजूला जगाचं चित्र होतं आणि एका बाजूला माणसाचं होतं. मी माणूस जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं होतं. कळतंय ना. माणसं जोडत चला, जग आपापलं तुमच्याशी जोडलं जाईल. पण ती कशी जोडत चला. ज्योत से ज्योत जगात चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. म्हणून प्रेमानं, त्या दृष्टिकोनातून प्रेम देणारी माणसं जगातामध्ये थोडी राहिली. थोडं सावध कर्म करा. इह लोकामध्ये माणसासाठी झिजण्याकरता इतक्या ताकदीनं झिजा, दुसऱ्याकरता चंदनासारखा झिजा. फक्त समोरच्याने लाकूड नाही समजलं पाहिजे. कारण कलियुग उपकाराची फेड 100% अपकारानं करण्याकरता आहे. इथं जगत असताना नेमकी कसं जगलं पाहिजे ना, याचा सिद्धांत सांगतो. कसं आहे या कलियुगाची रीती, एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक लक्षात येईल म्हणजे गुरुजी सांगायचे, एकाचं मेळ एकाला नाही म्हणे. एका कसायाच्या दारामध्ये एक बोकड आणि कोंबडा होता. नीट आहे का बघा उदाहरण. आता मी थोडं बाजूला जातोय. तोही याचकच होता, आलेल्या याचकाला देतो. त्याची याचक म्हणजे आखाडातले वारकरी जास्त राहते, ते काही आपल्याकडचे नसतं. विश्लेषण मला मांडायचं नाही. आणि तो सकाळी सकाळी शस्त्र घासत होता, भरत मारत असतो, जोरात शस्त्र घासत होता. तो शस्त्र घासताना तोही हसायचा, ते बोकडे हसायचं, तो कोंबडा सुद्धा थोडासा लागता, गालातल्या गालात हसायचा. तो भामटा मोकळा असायचा. कर्मधर्म सहजाने ते पाहिल्यानंतर त्या कसायला म्हणला, मी हसतोय, तो कोंबडाही हसतोय आणि बोकडाही हसतोय. त्यावेळेस त्या कोंबड्याला म्हणला, तू काय हसतोय. म्हणला, हसू शकतो, त्यात काय. म्हणला, कसं आहे आपलं जीवन आहे, म्हणलं आपण कसंही जगू शकतो. नाही म्हटलं, पण का हसतोय. नाही म्हटलं, आता मरायचं नाही. म्हटलं, कसं आहे. म्हणलं, हा 100%. म्हणलं, मग मरताने हसू नये असा काय नियम नाही. म्हणला, मरताने माणसाने हसत गेलं पाहिजे. आपण कसं जातो. आपण पुढचा जरी हसत गेला तरी आपण रडत वाट लावतो. वाट शब्दामध्ये 2 शब्द आहे. आता कीर्तन संपलं काय म्हणते, तरुण म्हणते थांबा आम्ही महाराजांना वाट लावतो. एखादा म्हणू शकतो तुम्ही थांबा मी महाराजांची वाट लावतो. असं आहे का. असं नाही म्हटलं मी. शब्दमय कोश बदलले की त्याचा अर्थ बदलतो. सिद्धांत सांगितलं. म्हणला, का असतोय. नाही म्हणलं, मला या जगाचं वाईट वाटतं रे. म्हणला, काय. त्या दृष्टिकोनातून कसायला. म्हणला, मला तू कापणारे म्हणून असतो का. नाही म्हणला, कोंबड्या मला तुझ्या जगण्यावर हसवलं. म्हणला, का गड्या, अरे तू इतकं सुंदर काम करतो. म्हणला, भल्या पहाटे तुला विको नाही, मिक्सर नाही, मागचा असणारा त्या दृष्टिकोनातून बेस नाही, काहीच प्रकार नाही, तुला भोंगसुद्धा नाही बॅटरीवरचं. त्या दृष्टिकोनातून तू तरी भल्या पहाटे उठतो गड्या आणि अख्खं गाव जागा करतो लेका, तरीसुद्धा तुला काय चांगलं आहे. तो म्हणला, हे असंच आहे. म्हणला, कलियुगामध्ये जो लय जागा करायला जातो त्याला नाही कळलं का. एवढं फोडून सांगू का. त्यामुळे जास्त जागा तर म्हणला खरं आहे गड्यात. त्याने असणाऱ्या बोकडाकडे वळवलं. म्हणला, का रे. म्हणला, तू काय हसतो. नाही म्हणला, मलाही मारायचं आहे. म्हणला, मग तू हसतोय काय. नाही म्हणला, मला तुझं वाईट वाटतंय. म्हणला, का. म्हणला, रे मी आयुष्यभर फक्त हिरवा चाला, त्या आईचं दूध प्यालो आणि हिरवा चारा खाला, याच्या पलीकडे मी एकादश द्वादश सर्व मला मान्य होतं, वाळकरीच राहिलो. म्हणला, तरीसुद्धा माझं मरण असं आहे. म्हणला, मग मला खाणाऱ्याचं कसं असेल. म्हणला, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची चार, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची चार, काळ सारावा चिंतने एका
स्नाने कळ सर्व चिंतने गंगेवाची गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणाया तुळशीच्या युक्त हार विहार नेम इंद्रियाची जार हा नसावी वासर निद्रा बहु भाषण युद्धार विहार नेम इंद्रियाची जार नसावी वासर निद्रा आता कळलं ना? तिसऱ्या चरणाचा भाव सांगायचा आहे मला. मधलं चरण बाजूला ठेवू आपण. याचकाचा भार घेऊ नये येरजार. आता या धर्म कार्यासाठी कोणी कोणी 1 रुपयाने जरी मदत केली असेल ना, मला वाटतं ती मदत सुद्धा सिंहाच्या वाटा इतकी आहे का नाही? धर्माला तुम्ही एक आंधळ्याला व पांगळ्याला एक पैसा धर्माला. म्हणून तर राजे छत्रपतींच्या कालखंडामध्ये धर्म कार्य करणाऱ्या व्यक्तींची गणना फार मोठ्या यादीत होते. मला वाटते हिरोजी इंदुलकरांनी ज्यावेळेस असणारं पूर्ण बांधकाम केलं होतं, बरोबर आहे ना? राजे छत्रपतींचा इतिहास पवाडा म्हणजे नुसता इतिहास नाही मारा. बरेचसे महाराष्ट्रात कीर्तनकार असे की शेवटला 2-3 मिनटं हा पवाडा. अरे पवाडा नाही तो, इसवी शकेपासून जर फोडून सांगितलं तर आम्ही 100% ऐकायला तयार आहे. जे चांगलं आहे त्याचा आदर्श आजही जग घेत आहे. काल परवा असणाऱ्या एका हिंदी सृष्टीतल्या तारशिने तारकाने असणाऱ्या राजे छत्रपतींची संभाजी भूमिका केली. मला वाटते ती त्या पद्धतीने पात्र रंगवायला सुद्धा पात्रता लागते. वाक्य नीट आहे का? पात्र रंगवायला सुद्धा पात्रता लागते, म्हणून ती भूमिका अजरामर झाली. बऱ्याचशा लोकांना थोर महापुरुषांच्या नावाने ओळखलं जाते. भूमिका केलं तरी हे जीवनातलं काहीतरी कर्तव्य चांगलं असलं पाहिजे. मी तर त्या चित्रपट लॉन्च झाला त्यावेळेस सगळीकडे सांगत होतो, 100% आपल्या पोरांना ते झुकेगा नाही साला हे दाखवण्यापेक्षा तरी तो झुकतो. ते बघितलं आपण त्या पद्धतीनं. पण धर्माच्या दिवसाकडे 40 दिवस हाल केले तरी सुद्धा धर्म बदलला नाही. असं काहीतरी परिवर्तन घडणाऱ्या गाठवा दाखवा. याला म्हणतात याचकाचा भार घेऊ नये एरजार. किती त्रास दिला राजांच्या दृष्टिकोनातून, पार डोळे काढण्यापर्यंत अंगाला मीठ चोळावं, रक्ताच्या कापा करावं, तरी सुद्धा धर्माचं परिवर्तन केलं की नाही, एरझार याला म्हणतात. आणि आपल्या निष्ठेच एरझार चालल्या. आपला जरा विचार थोडासा ताकदीचा विचार करा. 1 रुपया जरी तुम्ही धर्माकरता देत असाल ना, तर जगाच्या पाठीवर मी मागे सांगितलं तुम्ही फार सुंदर कार्य करताय. शास्त्र असं सांगते जर तुम्ही लाख रुपये कमवत असाल तर 25,000 देवाचे. मी म्हणतो किमान 500 रुपये वर्गणी तरी. काही तर असे दलिंदरे एवढे काल देतो. नाही जाऊ दे देवाचं काम. हा तुझ्या वर्गणी लय पडले त्याने का लय माले. अरे गातलिया भय नरका जाणे. आपल्याला नाही करता आलं तरी चालेल, पण इतरांना आडवं येऊ नका. आणि जर असं करत असाल तर हिरण्यकश्यपूच्या कुळाप्रमाणे आपला सुद्धा सकळ कुळाशी तारी येलेने म्हणता यायचे. तारी येलेने म्हणता यायचे, त्याने वारी येले म्हणता येईल. इथपर्यंत चांगलं कर्म करा. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा. जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा. जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. देव देश धर्माकरता हा देह जाण्याची जरी वेळ आली तरी कटिबद्ध राहा. आपल्या धर्माच्या ठिकाणी जागृत राहा. एक वाक्य बोलू का? राजे छत्रपतींच्या असणाऱ्या प्रतिमेसमोर असणारे शपथ घेऊन एक वाक्य बोलतो. मला तो राजकीय मतभेदामुळे कोणी कोणत्याही पक्षात बसा. ऐका बघा, सगळ्यांकरता एक ताकदीचं वाक्य बोलतोय. गावामध्ये विकास होण्याकरता माणसांचे मतभेद अवश्य असले पाहिजे. वैचारिक पातळीवर फक्त मनभेद असले नाही पाहिजे. ती एक गावाची असणारी समस्या. आणि दुसरं सांगतो, कोणी कोणत्याही पक्षात बसा, पण धर्माची बाजू आल्यावर सगळे एकत्र देसा एवढीच विनंती करतो तुमच्या. बाकी मला काही घेणं देणं नाही. मला धर्म रक्षावा अवतार घेसे देवानं धारण केले. आपण तर माणसं आहोत ना, असं नका समजू दुसऱ्याचं पेटले म्हणजे आपलं पेटणार नाही. जवळजवळ कोलीत आले आपल्यापर्यंत. म्हणून इतकी सावध जागायला शिकाना की अनत्रय धर्माने सुद्धा आपल्या धर्माचा आदर्श घेतला पाहिजे. इथपर्यंत असणारं जीवन जगता आलं पाहिजे. 2-3 गोष्टी मी सांगणार धर्माच्या बाबतीमध्ये. आपलं एकत्रीकरण किती महत्त्वाचं आहे. आपण एकत्र राहणं किती हे देव मंदिरं धर्म ह्या पद्धतीने का बांधणं गरजेचं आहे, याच्याकरता आपण ते सर्वस्वाचा विचार घेणे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करूया. नंतर धर्माच्या बाबतीतले एक विश्लेषण मुद्दा मी मांडतो. सर्वांनी प्रेमाने हात वरती करायचे. सगळ्यांपर्यंत तुमची दखल गेली पाहिजे. सुंदर सरळवर हात करा. मधल्या मळ्याच्या मागच्या याड्या बाबळी वाढल्यावर असे सरळ सोडा, खाली सोडू नका. असे सरळवर करा. आणि सर्वांनी स्वागतासाठी सन्मान्य अनिल पांडुरंग गुंजाळ, सन्मान्य कैलास मधुकर गुंजाळ, बाबासाहेब मारुती गुंजाळ, सूर्यवान मारुती गुंजाळ, बबन दगडू गुंजाळ, विठ्ठल दगडू गुंजाळ, नानासाहेब दगडू गुंजाळ आणि हरिभक्तप्रायण बन्सी महाराज गुंजाळ ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे, त्यांनी महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यावं. विठोबा
रखुमाई जय हरि विठोबा रखुमाई 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 जय जय डोबा रखुमाई जय डोबा रखुमाई ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी जगत जननी लक्ष्मी माते की बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई विठोबा रखुमाई जमतंय ना? बघा बरं किती प्रेम आहे समाजाचं. हे जतन करण्याकरता कधी कधी किती दुःख झालं तरी सहन करावं लागतं. मणक्यामध्ये गॅप सांगितलं या हारांपाय मला नाही, माऊली शपथ घेऊन सांगतो व्यासपीठावर, मानेच्या मणक्यात 100% गॅप सांगितलं. एवढा लोड घेतलो आहे तो सरळ होईल की पुढं वाढेल सांगता येत नाही, पण जाऊ द्या, जे घडेल ते घडे जो असो संचिती हे प्रेम कमवायचे गड्या. म्हणून या दृष्टिकोनातून गुंजळवाडीकरांना तर मी कायम धन्यवाद देतो. गुंजळवाडीमध्ये आले की एक 750 रुपये GST असते कीर्तनाला ती शर्टाची. महाराज हे प्रेम मिळवण्याकरता असे कितीतरी कुर्बानी देऊ आपण, म्हणून तुमच्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपली वेळ संपली. शेवटचा एक दृष्टांत आणि शेवटचे 5 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. त्या दृष्टिकोनात तो आनंद मी 100% देणार आहे. हारांनी माझा मंगळा झाला तरी मी पिंगळा म्हटल्याशिवाय जाणार नाही. सर्वांनी एकदा प्रेमाने विठाला विठाला म्हटलं. गायकवादकांची थोडी मी माफी मागतो. तो का म्हणे दान सेवा घेतल्या वाचणे. कोणत्याही क्षेत्रातली सेवा जर परिपूर्ण असेल तर ते दानही कामाचं नाही, ते सत्पात्री अजिबात लाभत नाही. त्याच्याकरता सेवा असावी लागते. तुमच्या सर्व मळ्याची तितकी सेवा आहे आणि जे तुम्हाला भेटणारे ते दान आहे, ते दोन्ही चांगले आहे. म्हणून प्रेमाच्या दृष्टिकोनातून मज याचकाचा भार देवा आता विनंती करतो घेऊनही येरधार. काय पाहिजे मज भिक काही देवा आणि प्रेम वाहतुके पाठवा. धर्माकरता एक असणार दृष्टांत सांगून गेलो. एकत्र राहणं किती गरजेचं आहे याच्याकरता एक दृष्टांत देतो. माझी वेळ लांबवणार अजिबात नाही. तुम्हाला कायम माझा अनुभव, मी वेळेच्या पुढे कधी जात नाही. कारण कीर्तन लांबली की मागचे कुरबुर करतात आणि आयुष्य लांबले की लोक आम्हाला फोन करतात कोणता ग्रंथ वाचला बाबा जाईन. त्यामुळे मी लांबवत कधीच नाही. महाराष्ट्रात पिंजून गेलेलो आहे महाराज. बऱ्याचशा कीर्तनकारांना सांगावं लागतं थांबवा थांबवा, काहींना म्हणावं लागतं लांबवा. इथपर्यंत पर्याय या अवस्थाने सोप्या भाषेमध्ये सांगतो. धर्माकरता एकत्र राहणं किती गरजेचं आहे. एक दृष्टांत देतो आणि शेवटचे 2 मिनिटं घेतो. ऐका. जंगलामध्ये तारुण्यात आलेल्या वाघानं वयस्कर ज्या वाघाकडे सत्ता होती ना त्याची असणारी सत्ता हिसकावून घेतली. म्हणजे ताकदीच्या जोरावरती त्याला असणारं तुल्यबळ समजलं. ज्या वाघाच्या एका दहाडावर अख्खं जंगल शांत होत होतं त्याला शेवटी ताकदीच्या पुढे हार मानावं लागले, कारण इंद्रिय क्षीण झालेली होती. हे एका असणाऱ्या मित्र ताकदवार वाघाच्या ताकदीच्या सांगण्यावरून त्याने केलं आणि तो प्रयोग यशस्वी झाला. आता त्याने सांगितलं इथं राहण्यात माझ्याने जंगल सोडून गेलं पाहिजे. म्हणून तो वाघ रस्त्याने निघाला, पण रक्तबंबाळ झालेलं शरीर इंद्रिय क्षीण झाले होते. नाकमुख गळती त्या दृष्टिकोनातून कर्मधर्म संयोगानं त्या वाघाच्या एका डरकाळीवजी कुत्रेसुद्धा लपून बसायचे. ते कुत्रे आता त्याची लचकी तोडायला लागली, पण काय पर्याय नव्हता. तो कपटी मित्र आणि ज्या वाघाकडे सत्ता आली होती एका डोंगराच्या टेकडावर बसलेले होते. ज्यानं काल मारायचा प्रयत्न केला ना त्यानं बघितलं होतं
की आता ही कुत्रे ह्या वाघाचे लचके तोडणार. त्याने दुसऱ्या मिनिटाला दहाड केली आणि डहाण केलं आपल्या भाषेमध्ये. त्या जागेवर आला, एक आवाज दिला, कुत्री आपापल्या जागेवर निघून गेली. पुन्हा तो वाघ त्या कपटी मित्रापाशी जाऊन बसला. त्या कपटी मित्राने सांगितलं, का रे काल तू त्याला मारणार होता, तू मारलं काय आणि कुत्र्यांनी मारलं काय, काय फरक पडतोय म्हटला. त्यावेळेस त्या सत्ताधीश झालेल्या वाघाने उत्तर दिलं, ऐक, मी त्याला मारेल किंवा तो मला मारेल हा आमचा प्रश्न आहे, पण वाघाची जमात अजून एवढी खाली गेली नाही का कुत्र्यांनी येऊन गुरगुर करावी. माझं वाक्य कळतंय ना. म्हणे मग तू का वाचवलं, याच्याकरता वाचवलं म्हटलं, आज त्याला मारतील पण उद्या जर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला ना, मी तारुण्यात हाही विचार येणार नाही, मला सुद्धा मारतील, म्हणून सावध योग्य वेळे झालं पाहिजे. धर्माच्या बाबतीत ही गाफिलता ठेवू नका. मला वाटतं त्या दृष्टिकोनातून राजा छत्रपतींनी देवदेश धर्म पर मिटणेवाला शेर शिवा का छावाता या दृष्टिकोनातून आपण जीवनाचं व्यतीत करा. सुंदर असणाऱ्या उपक्रमाला मी असणारं लाख लाख शुभेच्छा देतो. विशेष करून तरुण मित्रमंडळ या ठिकाणी कायम सक्रिय असतं. सप्ताह कमिटी आयोजक, नियोजक, संयोजक, गावकरी, टाळकरी, माळकरी आणि मुख्य असणारं मी कायम सांगत असतो, कोणाला रागीव आणवता नाही, पण आपलं सरपंच नेतृत्वच उपक्रमशील आहे. त्यामुळे कोणताही उपक्रम करत असताना ते परमार्थाच्या ठिकाणी सक्रिय आणि ती जाण आहे. महाराष्ट्रातील बऱ्याचशा कीर्तनकार त्यांना प्रेमानं इतक्या जवळून ओळखतात आणि ती जाण आहे, म्हणून तर त्या प्रेमाच्या बांधले यावं लागतं. बन्सीबाबा वगैरे ही मंडळी सगळी प्रेमाची. महाराष्ट्रावर कुठेही कीर्तन असू ही माणसं येतात महाराज. हे प्रेम आहे म्हणून सर्वांचं ऋण व्यक्त करतो. जमेल त्या ठिकाणी परोपकार, संगती चांगल्याची करा. जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. कारण भाडे तत्वाचा नरदेह आपल्याला फुकट भेटलेला. ज्या दिवशी त्याचं ॲग्रीमेंट संपलं, तसा रूमचा मालक बाहेर काढतो ना, त्या दिवशी आपलं आयुष्याचा दोरा संपला की विश्वाचा मालक एक वाक्य शेवटचं बोलतो, ऐका, जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये यम नावाचं डिपार्टमेंट एवढं खतरनाक आहे, त्याच्या दरबारामध्ये काळ, वेळ, वय, परत्वे सुद्धा मर्यादा नाही. तुम्ही किती श्रीमंत जरी असाल ना, ज्या दिवशी त्याला न्यायचं ना, तुमच्या दारातले चप्पल सुद्धा पायात घालून देत नाही, एवढी त्याची ताकद, एवढं डोक्यात ठेवा. बस, जगाच्या दृष्टिकोनातून आणखी काय कमवायचं नाही. मरण प्रत्येकाला अटळ आहे. मरण कळतंय ना, मरण कळतंय ना, नाही कळत नाही एकदा भजन करा, मग सांगतो मी. ज्ञानेश्वर माऊली मरण कळतंय का. मरण काही इथं भात वरण कळत नाही तर मरण काय कळायचं महाराज. त्याला सुद्धा शिट्ट्या झालेल्या मोजावं लागतात. किती झाल्या हे लक्षात राहत नाही. हे जर लक्षात राहत नाही ते नरदेहाच्या बाबतीतलं काय लक्षात राहणार आहे. आणि हे न लक्षात राहिल्यामुळं नातरायांना तुम्हाला सांगावं लागलं. ते थोडी वैर म्हणतो विकत द्या बघा. आता अनेक बारे सुटेल तातडी, पाटील बुवाची मंग पडेल माडी, त्याची पाची पोरे लागतील देशोदडी, पिंगळा महाद्वारी. हा खरा पिंगळा का. हा पाटील बुवा आहे, याचे 5 पोरं आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांनी अस्तित्व काढले की माडी पाडणारे, त्याची 5 पोरे लागतील देशोधडी. तो पिंगळा आहे जो ओरडण्याच्या क्रिया करतो. तो नातरायांना सांगावा लागला. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आनंदाने एकदा थोडासा आनंद घ्यायचा. प्रत्येकाने सुंदर टाळी वाजवायची. वारकरी सुद्धा, बालगोपाळ, मृदंग, गायक सर्वांना विनंती तितक्या ताकदीने साथ करायची. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत सेवती बा काळ बांधून नेईल, सरत सेवती बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमुच काय बाजा येईल, एका जनार्दनी
नगरावारी सावध भवने भजने लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 प्रेम नगरावारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची तू वारी विटेवरी सकय बाई हो करी कृपा तू विटेवरी सकय बाई हो करी कृपा तू विठेवरी सगळे बाई हो करी कृपा तू विठेवरी सगळे बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा तू सावळ सुंदरी हो करी कृपा तू सावळ सुंदरी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहारी हो करी कृपा तू लावण्य मनोहार हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा निज व्यक्त करुणा करी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा निज भक्त करुणा करी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा तू विटेवरी सकय बाई हो करी कृपा तू विटेवरी सकय बाई हो करी कृपा तू विठेवरी सगळे बाई हो करी कृपा तू विठेवरी सगळे बाई हो करी कृपा शेवटचं ज्ञानोबारांनी जो वर्णन केलं ना जगतजननीचं त्याच्याकरता ते जोडून म्हटलं ते काही शपक नाही वारकऱ्यांना माहिती ती विशेष असणारे वर्णन आहे म्हणून सर्वांचं असणारे यथोचित सत्कार म्हणतो झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो आता भैरविकेकडे काही ओळख नाही तुमची दिलगिरी व्यक्त करतो निवडलेल्या वेळेमध्ये ठाकोलस हे द्वारी तो याचक मी आहे प्रेमाची मागणी देवा तुझ्या दरबारात मध्ये करतोय इथून पुढे प्रेम सुख देई याचकाचा भार काय दिलंय मी देतोय काय देतोय आपल्या वारकरी भाषेत नाही त्यांच्या भाषेत मळ्यातली भाजी तळ्यातलं काय देतो ते स्वीकारण्याचा प्रयत्न करेन घेऊ नये येरझार आणि मी असाय आलो नाही तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून गुणीजन गायक वादक सर्वांचे एकदा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो पुनश्च एकदा मधल्या मळ्यातील जे सर्व कोणी असणार या मंदिराच्या दृष्टिकोनातून जागा दान वगैरे सर्वांचं असणार ऋण व्यक्त करतो जास्त जय विठ्ठल हा बोलिलेले